तिसरा दिवस आज सर, तिसरा दिवस का दुसरा, आज दुसरा दिवस आहे. म्हणजे जवळपास 4 ते 5 लेक्चर तुम्हाला होत आलेले आहेत. कंटिन्यू रेशीम उद्योगाची सगळी माहिती तुम्हाला होत आलेली आहे. म्हणजे तुतीची लागवड असा जो एक जो सब्जेक्ट आहे, म्हणजे ते 2 पार्टमध्ये रेशीम उद्योग विभागला जातो. एक तुतीची लागवड हा एक सेक्शन आहे आणि दुसरा सेक्शन आहे पोस्ट कोकून टेक्नॉलॉजी. म्हणजे काय आहे दुसरा, की कोष तयार झाल्यानंतर पुन्हा पुढची प्रक्रिया म्हणजे कापड निर्मिती, असा जो मेन सेक्शन आहे पुढचा. तर आज माझ्याकडं रेशीम कोष साठवण, तसंच हाताळणी किंवा विक्री व बाजार व्यवस्थापन, म्हणजेच मला पोस्ट कोकून टेक्नॉलॉजी विषयी तुम्हाला सांगायचं आहे. विषय खूप वास्ट आहे, खूप मोठा विषय आहे. आपण त्या कमी वेळेमध्ये नियोजन करून आपण तो बसवायचा आहे. टेक्निकली मी तुम्हाला थोडं थोडं सांगत जाणार आहे. आता कोश काय आहे, हे पेरिशिबल कोश आहेत, म्हणजे नाशवंत कोश आहेत. रेशीम उद्योगामध्ये जे तयार झालेला बाय प्रोडक्ट आहे. आता तुम्ही सगळे ऍग्रिकल्चरमध्ये आहात, काम करता आहात. ऍग्रिकल्चरमध्ये बाय प्रोडक्ट हा कुठला मॅक्झिमम कुठला व्यवसाय नाहीये. म्हणजे कॉफी एक बाय प्रोडक्ट आहे, कारण शेतामध्ये कॉफीची बी तयार होते आणि नंतर पुन्हा ती कॉफी तयार होते. तसा हा रेशीम उद्योगमध्ये हा तुतीचं प्लांटेशन आपल्या जमिनीमध्ये केलं जातं आणि पाला तयार केला जातो. आणि तो पाला कीटकांना खायला दिल्यानंतर, कीटकांनी 25 दिवस पाला खाल्ल्यानंतर कोष तयार होतात आणि तयार झालेले कोष हे विक्री करून त्याला पैसे मिळतो. म्हणजे शेतीमध्ये नुसतं तुतीचं झाड लावलं म्हणून त्याला पहिल्या झाडामध्ये त्याला पैसे काहीही मिळत नाहीत. त्या कोशाचं इंडस्ट्रीज म्हणजे रूपांतर करावं लागतं त्याला. म्हणजे त्याला स्वतः हा कारखाना एक निर्माण करावा लागतो. त्याच्या शेडमध्ये, त्याच्या घरामध्ये त्याला एक शेड बांधावं लागतं. त्या शेडमध्ये त्याला रेशमाची अंड्यांचं संगोपन करावं लागतं. आता रेशमाच्या अंड्यांचं संगोपन केल्यानंतर 20 ते 25 दिवसामध्ये कोष तयार होतात आणि कोष हे मार्केटला विक्री करावे लागतात. आता कोष हे, आता तुम्हाला कोष तयार झाल्यानंतर विकायचे आहेत. आता ह्याची अवस्था तुम्हाला माहित असली पाहिजे, की काय आहे अवस्था, किती दिवसाचा कालावधी असतो. आता रेशीम जीवनचक्र जे आहे, रेशीमचं जीवनचक्र, रेशीम आळ्यांचं, अंडी, अळी, कोश आणि पतंग, हे असे 4 कन्सेप्ट आहेत. आपण पहिली, दुसरी, चौथी किंवा 7वी 8वी पर्यंत आपण शिकलेलो आहोत, की रेशीम म्हणजे किड्यांचं जीवनचक्र काय असतं. तर अंडी, अळी, कोश, पतंग, बरोबर. तर अंड्यांची अवस्था मी तुम्हाला काल बोलताना सांगितलं, अंड्यांचा आपला एक अंडी निर्मितीचा सेक्शन झालेला आहे. अंड्यांची जी अवस्था असते ती 10 दिवसांची अंड्यांची अवस्था असते. म्हणजे एकदा पतंगानं अंडी घातली की ती अंड्यातून अंड्यातून गर्भाची वाढ होते आणि गर्भाची वाढ झाल्यानंतर त्यातून अळी बाहेर येते. याला एकूण 10 दिवस लागतात. म्हणजे ह्याचा 10 दिवसाची ही स्टेज आहे. हा सर, एकदा अंड्याची स्टेज 10 दिवसाची आहे. तिथून अळी सुरुवात होते. म्हणजे अळीचा इन्स्टार आहेत. अळीचे 4 इन्स्टार आहेत. पहिला, दुसरा, तिसरी, चौथी. 4 इन्स्टारमध्ये अळ्याची पूर्ण वाढ होते आणि 5व्या इन्स्टारला अळी कोशामध्ये जाते. म्हणजे जो ह्या अशा 5 अवस्था ज्या अळीच्या आहेत, त्या 5 अवस्थेकरिता 22 दिवस वेळ लागतो. 22व्या दिवशी म्हणजे 22 ते 25 दिवस, म्हणजे अळी अवस्था जर आपल्याला सांगायची म्हणली तर अळी अवस्था 25 दिवसाची आहे. 22 ते 25 दिवस. आता हे 22 आणि 25 दिवस काय व्हेरिएशन होतं, तर उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं आणि या तापमान जास्त असताना अळीची ग्रोथ फास्ट स्टेजमध्ये होत जाते आणि अळी 20 ते 22 दिवसामध्ये पक्व होऊन कोष करते. हिवाळ्यामध्ये काय होतं, हिवाळ्यामध्ये वातावरणात थंड असते, टेम्परेचर कमी असतं, त्यामुळं अळी बरोबर 25व्या दिवशी किंवा 26व्या दिवशी अळी कोशावर जाते. म्हणजे असे त्यामुळं 20 ते 22 दिवस किंवा 25 दिवस कालावधी जातो. म्हणजे अळीची अवस्था आहे 20 ते 25 दिवस. आता 25 दिवसानंतर अळी कोष करते. म्हणजे अंडी झाली, अळी झाली आणि कोश अवस्था. आता कोश अवस्था आहे ही बरोबर 10 दिवसांची आहे. म्हणजे अळीनं एकदा कोश तयार केले. आता कोश कशी तयार करते अळी, तर तिच्या तोंडातला तिच्या पोटातला जो सिल्क ग्लँड आहे, ती सिल्क ग्लँड पूर्ण पक्व होते आणि पक्व झाल्यानंतर ती तोंडावाटे तिच्या बाहेर धागा सोडते. स्वतःच्या शरीराभोवती 8च्या आकारात सोडते आणि तो धागा 72 तास ती विणत असते. म्हणजे 24 आणि 48 आणि 72, म्हणजे 3 दिवस ती स्वतःभोवती तिचा धागा स्वतःभोवती विणत असते आणि पूर्ण तिची रेशीम ग्रंथीतलं रेशीम सगळं संपतं आणि अळी सुप्त अवस्थेमध्ये जाते. 5व्या दिवशी अळी डॉर्मन्सी स्टेजमध्ये जाते, त्याला सुप्त अवस्था म्हणतो आपण. 5व्या दिवशी त्या अळीचं रूपांतर प्युपामध्ये होतं. त्याला मधल्या स्टेजला काय म्हणतो, अळी आणि फुलपाखरू तयार होताना मधली स्टेज आहे प्युपा स्टेज. हे 5व्या दिवशी अळी प्युपा स्टेजमध्ये जाते आणि 5व्या दिवसापासून अळी प्युपातून पुढे 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 10व्या दिवशी प्युपाचं रूपांतर पतंगामध्ये होतं आणि पतंग ज्यावेळी तयार होतो त्यावेळी तो कोश कट करून बाहेर येतो.
जर आता आपण अवस्था जर सगळ्या पाहिल्या तर तुम्हाला अंड्याची अवस्था 10 दिवस सांगितली, अळीची अवस्था 25 दिवस सांगितली, 10 आणि 25 25 आणि 35 आणि कोशाची अवस्था सांगितली 10 दिवस म्हणजे 45. ह्या रेशीम अळींचा म्हणजे रेशीमचं जीवनचक्र जे आहे ते 45 दिवसाचं जीवनचक्र आहे. आता 45 दिवसाचं जीवनचक्र आपल्याला समजलं. आपल्याला कोश व्यवस्थापन करायचं आहे. कोश व्यवस्थापन आपल्याला कायच लक्षात आलं की कोशाची अवस्था आपल्याला 10 दिवस आहे आणि 10 दिवसानंतर ह्या कोशातून फुलपाखरे बाहेर येणार आहेत किंवा ज्याला पतंग बाहेर येणार आहे आणि पूर्ण पतंग बाहेर येताना कोशाला धागा सगळा तुटणार आहे आणि कट होणार आहे. आता धागा किती असतो एका कोशामध्ये? तर एका कोशामध्ये 1000 ते 1500 मीटर एका कोशामध्ये धागा असतो. धाग्याची लांबी तुम्हाला मी सांगतोय एका कोशामध्ये 1000 ते 1500 मीटर. चांगल्या व्हरायटी आहेत. आता FC1 FC2 CSR 5 CSR 6 अशा चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत की ज्याच्यामध्ये धाग्याची लांबी 2 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजे 2000 मीटर इतका अखंड धागा त्या अळीनं तोंडातून सोडलेला असतो. हा अखंड धागा इतका जो आहे तो आपल्याला रिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला एकत्र करता येतो. जर कोशातून प्युपाचं रूपांतर पतंगात झालं आणि जर तो पतंग जर कोश फोडून बाहेर आला तर जो अखंड जे धागा आहे 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर पर्यंत लांब असलेला अखंड धागा तो तुटून जातो आणि त्याचा काहीही वापर होत नाही. आता हा धागा आपल्याला वापर करायचा आहे म्हणजेच कोशाचा आपल्याला काय करायचं आहे तर हे कोश फुटले नाही पाहिजेत आणि हे टिकले पाहिजेत. त्याचं व्यवस्थापन आपल्याला करण्यासाठी आपल्याला कोशांना ड्राय करावं लागतं. 5व्या दिवशी सर्वसामान्य मार्केटमध्ये कोश खरेदी केले जातात. 5व्या किंवा 6व्या दिवशी 5व्या 6व्या दिवशी मार्केटमध्ये कोश खरेदी करताना आता मार्केटिंग पहिल्यांदा तुम्हाला सांगतो नंतर मग ड्राईंग प्रोसेसमध्ये येतो. कोशांची खरेदी मार्केटिंग जे चालतं ते मोठ्या प्रमाणात मार्केटिंग कसं चालतं आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त मार्केटिंग कोश आहेत ते आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये आहेत. कर्नाटक राज्यामध्ये ओपन मार्केटिंग आहे. ओपन मार्केटिंग ऑप्शनमध्ये चालतं. रामनगरम म्हणून आशिया खंडातील किंवा भारतातील किंवा जगातील सर्वात मोठी कोशांची व्यापारपेठ आशिया खंडामध्ये आपल्याला रामनगरम म्हणून आहे. कर्नाटक जे शोलेचे पिक्चरचं शूटिंग झालं रामगड त्याला रामनगरम म्हणतात. तिथं त्या रामनगरम मध्ये कोशांचं मार्केट आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात कोशाचं मार्केट आहे. 3 वेळा दिवसातून सकाळी 10च्या आत, दुपारी 12 ते 1च्या दरम्यान आणि सायंकाळी 4 ते 5 अशा 3 वेळा ऑक्शन होतात. मोठ्या प्रमाणात ऑक्शन होतात. दिवसाला मिनिमम 30 ते 40 टन रेशीम कोश तिथं खरेदी केली जातात. आता रेशीम एका किलोमध्ये कोशांची संख्या असते 400 ते 500 आणि एका कोशाचं वजन असतं 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम म्हणजे खूप वजनाला कमी असतात. कापूस जसा वजनाला हलका असतो तशा पद्धतीनं रेशीम उद्योग वजनाला हलका असतो. ज्यावेळी एका बारदानामध्ये सर कांदा बटाट्याचं जे बारदान आपलं 10 किलोचं जे बारदान असतं कांदा बटाट्याचं जे बारदान असतं एकदम लाईटली बारदान तर त्याच्यामध्ये आपल्याला 8 ते 9 किलो कोश जास्तीत जास्त बसतात. म्हणजे व्हॅल्यूम त्याला अत्यंत जास्त लागतो. तर अशा 40 ते 50 टन कोश खरेदी त्या रामनगरमध्ये दिवसाला होते. प्रचंड मोठं मार्केट आहे. तिथं कोश खरेदी होताना व्यापारी असतात. ते व्यापारी रजिस्टर्ड व्यापारी असतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते ऑफिस आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असिस्टंट डायरेक्टर किंवा डेप्युटी डायरेक्टरच्या पदाची माणसं तिथं कंट्रोलिंगला असतात आणि मार्केटिंगला पूर्ण शासनाचं कंट्रोलिंग असतं. आणि शेतकरी लेवल शेतकरी काय करतो वाहनातून आपल्या जातो रामनगरमला आणि टोकन घेतो आणि टोकन घेतल्यानंतर जाळी असते त्या जाळीमध्ये कोश आपले वततो तो आणि तो कोश वतल्यानंतर तो उभा राहतो तिथं. त्याला एक नंबर मिळालेला असतो. त्या म्हणजे नंबर 1 2 3 4 जसे येतील सर्वसामान्य 1001 जाळ्या तिथं असतात. 1001 कोशांची तिथं ओतली जातात आणि व्यापारी काय करतात व्यापारी येतात आणि व्यापाऱ्यासोबत मार्केटिंग ऑफिसर पण येतो आणि मार्केटिंग ऑफिसर तिथे येतो 1 नंबरच्या टेबलला आणि कोश उचलतो आणि मार्केटिंगला सुरुवात करतो की याचा बाबा रेट 300 रुपये 400 रुपये असं काय तो ऑप्शनला सुरुवात करतो. तर व्यापाऱ्यांना माहित असतं. बरं आपण ती क्लिप पाहूया. म्हणजे क्लिप पाहिल्यानंतर ती क्लिप पण पाहून घ्या. मग नंतर मला त्या क्लिपच्या नंतर पुढचे मला बोलता येईल आणि तुम्हाला. चालते सर. हम्म, हम्म, हम्म. प्रिन्सिपल रामेतीची प्रिन्सिपल रामेतीची एक विंडो आपल्याकडं जे तुम्हाला दिसतात 3 विंडो पैकी एका विंडोला तुम्ही पिन करा
त्यावेळेला तुम्हाला तो ऑप्शन प्रोसेस जी आहे कोणची, तर ती आपल्याला पाहता येईल. प्रिन्सिपल रामेतीच्या एका विंडोला तुम्ही पिन करा. हम्म. आवाज आहे की आपल्याला तर आवाज क्लिअर येतो. दाखल करायला मगाशी येत होता पण आता काय दिलं तर बघा पुन्हा एकदा. हा? नाही 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 बर 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 बर. या बघ पुढे. पुन्हा लावा. मला तर आता आला तर तुटलं. इथून धर. सर आवाज बंदच करून टाका नुसतं ही चित्र. नको आता हे बघू दे त्यांना मग नंतर नंतर मी सांगतो त्यांना. कारण आता हा खरखर खरखर चाललंय.
खरखर जरा कमी झाली पाहिजे फक्त. तुम्ही जर त्या मुलांना विचारता का तुम्हाला दिसते का म्हणून काय तुम्ही दिसतंय, आता आवाज मला मी तुम्हाला सांगू सांगू का माहिती एखाद्या कोणाला बोलायला लावतो. हम्म. तर समजा तुमच्यापैकी कुणीतरी एकाने तुम्हाला ही सगळी प्रक्रिया लक्षात येते का बघा बरं, सांगा जरा. समजतंय का काय नेमकं काय चाललंय, समजतंय का? आता हे बाकीचं सर डिटेल्स तुम्हाला एक्सप्लेन करतील. फक्त हा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय का? आवाज आता इथं आवाजाचा प्रॉब्लेम दिसतोय का इथं? चालू तुम्ही बोलू शकताय सर. तुम्ही बोलू शकताय. सर ऐकत राहा, हे बघत राहा. ह्याला आता ब्लिचिंग प्रोसेस चाललेली आहे. ब्लिचिंग प्रोसेस. हा, हे ब्लिचिंग ब्लिचिंग आता हे कसं करतो मी नंतरच सांगतो तुम्हाला. तुम्ही नुसतं ही ब्लिचिंग प्रोसेस पाहत राहा तुम्ही. कलर देणे, ब्लिचिंग प्रोसेस. आता कलरिंग चाललेलं आहे, धाग्याला कलरिंग. जरा आवाज मला यायला लागला इथं, आवाज म्हणजे तुम्हाला येतोय का आवाज बघा म्हणून. बरं. हा व्हिडिओचा मला यायला लागला आता म्हणजे इथं. बरोबर. बघा आता हे कलरिंग चाललेलं आहे बघा. जे धागा तयार केला गेला कोशातून बाहेर काढलेला, त्याचं पुन्हा कलरिंग, वेगवेगळ्या पद्धतीचे कलरिंग असते. डाईंग अँड प्रिंटिंग ही टेक्नॉलॉजी मॅन्युअल आहे आणि बाय ऑटोमॅटिक सुद्धा आहे. पहिल्यांदा ही मॅन्युअली धाग्याला रंग चांगला बसण्यासाठी एवढी मोठी इंडस्ट्रीज आहे की प्रत्येक सब्जेक्टला वेळ आहे. म्हणजे डाईंग वेगळीच टेक्नॉलॉजी आहे, कलरिंग टेक्नॉलॉजी वेगळीच आहे. तर बघा ते पहिल्यांदा जे ओरिजिनल सूत आहे त्याला तिकडं बरोबर धुणं, डिगमिंग. डिगमिंग म्हणजे त्याच्यामध्ये गम सबस्टन्स असतात. ह्या रेशीमचा जो धागा आहे ह्याच्यामध्ये फायब्रॉइन आणि सेरिसिन असे दोन घटक असतात.
तर 70% फायब्रॉन असतं आणि 30% सेरिशिन असतं. ते सेरिशिन 30% म्हणजे गम सबस्टन्स मध्ये असतं, ते निघणं गरजेचं असतं. तर त्यासाठी प्रत्येक प्रोसेस मधून ते निघत 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 जात असतं. त्याला ब्लीच प्रोसेस म्हणतात, डिगमिंग प्रोसेस म्हणतात, कलरिंग प्रोसेस. आता ही परफेक्ट परमनंट कलर बसण्यासाठी काय हे उकळत्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या स्टीमच्या ह्याच्यामध्ये द्यावं लागतं. बघा ही लढी आहे त्या रेशमाची. त्या एका लढीला आता ते जरा थोडंसं आपलं कम्युनिकेशन गॅप पडलाय. मी तुम्हाला पुन्हा ही प्रोसेस तुम्हाला मी थोडक्यात हळूहळू सांगणार आहे. आता अनायशी आपण बघतोय त्यामुळं प्रशिक्षणार्थीने एखाद्याने कोणीतरी माईक चालू करता का? जरा कोणतरी माझ्याशी बोलताय का? इंटरॅक्शनला येत आहे का कोणतरी? म्हणजे मला कळेल की हा मी तुम्हाला काय बोलतोय, बोला सर. दिसतंय किंवा काय. हा बोला सर, पेटकर बोलतोय. कोण येतंय का माईकला? मला जॉईन होते का कोण? पेटकर पेट सर हॅलो. हे तुम्हाला ही प्रोसेस हा सगळी बोला दिसते ना. असं तुम्हाला सांगतो. आता हँडलूम मध्ये आता कापड निर्मिती व्हायला लागलेली आहे. ह्याला ताना आणि हो. बाना हा असं वेगवेगळं कापड असते. आता हा बाना हा म्हणजे हा इकडून जातो तो असा तो बाना आहे आणि समोरनं येतो तो ताना. ताणलेला आहे तो समोरनं, हे जे धागा येतो तो समोरनं ताना आणि तुमच्या हातातून आडवा जातो तो बाना. कपडामध्ये धाग्यामधून असत ते ताना बाना. ट्रॅडिशनल लूम आहेत बघा हे. हा. हे ट्रॅडिशनल लूम आपल्याला हम्म. पैठणला हे सगळे ट्रॅडिशनल लूम आहेत. म्हैसूरला, बेंगलोरला हे- सगळीकडे ट्रॅडिशनल लूम आहेत. ऑटोमॅटिक लूम पेक्षा ट्रॅडिशनल लूम मध्ये प्रचंड माणसं काम करतात. बनारस सिल्क म्हणतात की नाही, बनारस ते शहर, किंवा कांचीवरम. आता तामिळनाडूमध्ये कांचीवरम, धर्मापुरम ही जी गावं आहेत तिथं ही सगळे लोकल आपल्या आपल्या इचलकरंजी इथं आपल्या जवळ कोल्हापूरच्या, त्या कोल्हापूरच्या इचलकरंजीला सुद्धा हे हँडलूम्स आहेत. मिरजला, इचलकरंजीला किंवा सोलापूरला या सगळ्या हँडलूम्स अवेलेबल आहेत. बघा त्या हँडलूम्सला कसं ही पॉवरलूम. आता पॉवरलूम मध्ये थोडस होत चाललेलं आहे. आता मला ह्या आवाज येतोय, त्यांना आवाज येतोय का विचारता का कोणाला? चित्र दिसतात. बर एखादा आवाज येत कोण नाही पण चित्र माईकला जरा दिसतात. चालू व्हा की, एखादा कोणतरी. व्यवहार साहेब आहेत का? आहे दीपक ना मी. दीपकजी, आवाज आवाज नाही येत तुम्हाला आहे आवाज येतोय का? सर. नाही सर, आवाज नाही येत आहे. व्हिडिओचा आवाज येतोय का दीपकजी? नाही सर, नाही सर, व्हिडिओचा आवाज नाही येत, फक्त व्हिज्युअल बर दिसत आहे. ओके ओके ओके. फक्त चित्र दिसतात. चालतंय. ही आता पॉवर लूम चालले बघा, ऑटोमॅटिक पॉवर लूम. ह्या रेमंड मोठमोठे ज्या पॉवर लूम असतात का नाही, त्याची ही शटललेस पॉवर लूम. आता ते ही टेक्नॉलॉजी लय वास्ट आहे, आपल्याला एवढे डिटेल काय नको. पण पॉवर लूम आपल्याला आणायचे ते ह्याच्यामध्ये पाहता येते. पॉवर लूम मध्ये कापड बाहेर या लागलेला आहे. जशी आपण डिझाईन, ह्याला वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. आता पुढे पुढे कापड तयार होते. कापडावर आपण जी बुट्टी किंवा डिझाईन ही जी काही करतो त्याला, त्या पण मशीन्स वेगवेगळ्या आहेत. त्या पण आता पुढं त्या ऑटोमॅटिक सगळ्या डिझाईन करणाऱ्या ह्या मशीन्स आहेत. त्याला जकार्ड मशीन म्हणतात. अजून आता तिथं आहे का नाही काही कल्पना नाही. जकार्ड मशीन मध्ये एकदा प्रिंटची डिझाईन तयार केली की ती डिझाईन प्रत्येक ठिकाणी उठत जाते. त्याला जकार्ड मशीन म्हणतात. तर ही त्याच मशीनच्या टाईपच्या मशीन्स आहेत सगळ्या. कापड कसं ऑटोमॅटिक मशीन मध्ये तयार केलं जातं. आता ऑटोमॅटिक मशीन मध्ये तयार करताना धागा इतका परफेक्ट करावा लागतो, कारण जर धागा तुटला तर खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ट्विस्टिंग, वाइंडिंग हे जे मागच्या प्रोसेस आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन कराव्या लागतात. आता ही साडी तयार झाली बघा. डिझाईन, आता ही जी डिझाईन द्यायची आहे त्या डिझाईनला पाहिजे त्या डिझाईन त्या जकार्ड मशीनला त्यांना देता येतात. मोर, बुट्टी, जरी तरी. थँक्यू. ओके ओके. बरं, व्हिडिओ बाय ARCTC धारवाड. हा धारवाडचा व्हिडिओ आहे. धारवाडला केंद्रीय रेशीम मंडळाचं रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आहे, रिलिंग सेंटर म्हणजे पोस्ट कोकून टेक्नॉलॉजीचं, त्यांचा हा व्हिडिओ आहे. तर गाईज तुम्हाला मला पुन्हा सांगावं लागेल, थोडा डिस्टर्बन्स आला. व्हिडिओला आवाज तुम्हाला ऐकता आला नाही. जर आवाज तुम्हाला जर व्यवस्थित आला असता नाही, खूप चांगलं तुम्हाला अजून त्यात अंडरस्टँडिंग झालं असतं. बरं, तर आता आपण ह्यात काय पाहिलं त्याच्याविषयी मी जर तुम्हाला आता माहिती सांगणार आहे.
आपण कोश आपण काय केलं ह्याच्यामध्ये मार्केटिंग आपण काय केलं, जरा व्हिडिओ हा नंतर लावा, पुन्हा एकदा आपण व्हिडिओ हा लावायचा आहे, पुन्हा एकदा आपण टेस्ट करायचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं काय होतं की कोशाचं ऑप्शन कसं होतं. हा, आणि ग्रुपवर तुम्हाला प्रत्येकाला हा व्हिडिओ सोडून देतो तुम्हाला. तुम्हाला त्यामुळे हा व्हिडिओ पोस्ट कोकून टेक्नॉलॉजीचं संपूर्ण तुम्हाला पाहता येईल. तर तुम्हाला मला सांगताना तुम्हाला काय सांगायचं होतं की आपल्याला मार्केटिंग कसं केलं जातं. तर मार्केटिंगसाठी आपण मोठमोठे ऑप्शन्स असतात, म्हणजे सेंटर आहेत शासनाचे, त्या सेंटरला कोर्स खरेदी केली जाते. तिथं कशी खरेदी केली जाते तर ऑप्शन असतं, आणि त्या ऑप्शन मध्ये हे जे व्यापारी असतात ते रेट्स बोलतात की 200 रुपयापासून सुरुवात करतात 400 रुपयापर्यंत, 500 रुपयापर्यंत, म्हणजे त्या पाल्या कोशाच्या क्वालिटीनुसार. आता कोशाची क्वालिटी ही त्यांना व्यापाऱ्यांना जास्त समजते आपल्यापेक्षा, आणि व्यापाऱ्यांना चांगला दिसणारा कोश की ज्याच्यामध्ये घाण नाही, गुड क्वालिटीचे एकसारखे कोश आहेत, त्या कोशांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा रेट मिळतो. तर आज रोजी आजचा मार्केट रेट आहे 300 रुपये प्रति किलो ते 400 रुपये प्रति किलो, म्हणजे चांगल्या कोशाला 400 रुपये प्रति किलो आज दर मिळू शकतो मार्केटमध्ये, आणि मिडियम साईजच्या किंवा लो क्वालिटीच्या कोशाला 300 रुपयाच्या पर्यंतचा दर मिळू शकतो. ऑन अन ॲव्हरेज 350 रुपये आज मार्केटिंगचा दर आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग कुठं कुठं आहे, तर महाराष्ट्रामध्ये शासनाचे जालन्याला मार्केट आहे, बारामतीला आहे, सोलापूरला आहे. तसंच आता ह्या डिसेंबरमध्ये किंवा ह्या जानेवारीमध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला जयसिंगपूरला शासनाचं मार्केट कोश खरेदी होणार आहे. आता कोल्हापूरमध्ये आरळ्याला तुम्हाला मी काल सांगितलं कोश खरेदी केंद्र आहे. सांगलीला मल्टी ड्रिलिंग मशीन टाकलेलं आहे. सांगलीला अत्यंत मोठं ड्रिलिंग युनिट टाकलेलं आहे, तर तिथं खरेदी केली जातात सांगलीला. सातारला पण एकानं ड्रिलिंग युनिट टाकलेलं आहे, सातारला खरेदी केली जातात. पुण्याला बारामतीमध्ये खरेदी केली जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास खरेदी केली जातात. धारवाड आणि गोकाकला आपल्याला कोच खरेदी मार्केट जवळ आहे. आणि नंतर सर्वात मोठं मार्केट आहे रामनगरम, जे कर्नाटक म्हणजे म्हैसूरच्या जवळ, बेंगलोरच्या पुढं असं ते मधल्या रोडला, म्हैसूर आणि बेंगलोर रोडला रामनगरम मध्ये मार्केटला कोश आपल्या मॅक्झिमम जातात. महाराष्ट्राचे उत्पादित होणारे 50% कोश रामनगरमला विक्री केली जाते. मोठ्या पद्धतीचं मार्केट आहे, चांगले रेट असतात. कोश विकले म्हणलं की पावती वजन केलं जातं आपल्या मालाचं वजन 100 किलो झालं, रेट जर 400 रुपये असाल तर त्याला 40,000 रुपये तिच्या अकाउंटला देतात किंवा बाय कॅश देतात. पण बाय कॅश आता ह्या 2-3 ह्या डिजिटल युगामध्ये बाय कॅश हा प्रोसेस संपलेली आहे. अकाउंटला किंवा चेक सिस्टीमनं आपल्या ते मार्केटचं पेमेंट आपल्याला दिलं जातं. तर अशा पद्धतीनं कोशांचं मार्केटिंग केलं जातं. आता मार्केटिंग केल्यानंतर काय केलं जातं हा बरोबर आहे, कारण 5व्या-6व्या दिवशी कोशाचं मार्केटिंग केलं जातं. आता मार्केटिंग केल्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की ह्याचा धागा तयार करणे किंवा कोश साठवणे. आता साठवणे का करावं लागतं, मोठ्या पद्धतीनं जेव्हा मालाची निर्मिती होते, जास्त पद्धतीनं माल तयार होतो, मार्केटमध्ये जास्त माल आला की माल खरेदी केला जातो, तो सगळ्याचा सगळा माल लगेच विथिन 5 दिवसात किंवा 10 दिवसात संपत नाही. म्हणजेच एक कालावधी लागतो, 1 महिना लागतो, 2 महिने लागतात किंवा 6 महिने कोशांना स्टोरेज करावं लागतं. आता अशा अवस्थेमध्ये जर स्टोरेज करायचं असेल तर काय करावं लागेल, कारण 10व्या दिवशी जर आपण हे कोश आहे असे ठेवले तर 10व्या, 11व्या, 12व्या दिवशी ह्या कोशातून सगळी पाखरं बाहेर येतील आणि अखंड जो धागा आहे तो धागा कट होऊन जाईल. आणि तो धागा कट होऊ नये म्हणून आपल्याला हे कोश आपल्याला ड्राय करावे लागतात. म्हणजे कोश साठवणुकीसाठी पहिल्यांदा प्रोसेसला आपल्याला हे कोश ड्राय करावे लागतात. आता ड्रायिंगच्या पद्धती किती आहेत, तर सन ड्राय म्हणजे आपण सूर्यप्रकाशाच्या मेकॅनिकल म्हणजे एकदम साध्या पद्धतीनं आपण उन्हात वाळवून हे कोश आपण वाळवू शकतो. पण ह्यामध्ये खूप तोटे आहेत, कारण सन ड्राय करताना आपण कोश बाहेर ठेवणार, बाहेर पातळ थरामध्ये पसरून ठेवले पाहिजेत, आणि पसरून ठेवण्यात आपल्याला इतकी जागा अवेलेबल होत नाही, कारण 100 किलो जर पसरायचे म्हणले तर सर्वसामान्य आपल्याला 5-6 गुंठ जागा पाहिजे, म्हणजे 4-5 गुंठे. 4-5 गुंठे आपल्याला 100 किलोला कुठे मिळणार जागा, म्हणजे आपल्याला कोश पसरून ठेवण्यासाठी पातळ जागा मिळत नाही. आणि उन्हात वाळवणे म्हणजे ऊन कधी येणार, उन्हाळ्यामध्ये ऊन चांगला आहे, हिवाळ्यामध्ये आपल्याला जमणार नाही, पावसाळ्यामध्ये ही प्रोसेस चालणार नाही. आणि उन्हामध्ये कोश वाळवल्यानंतर कोशाची क्वालिटी एकदम खराब होते. म्हणजे खराब का होते, तर ऊन तिथं मिळणार, तिथं धूळ येणार, त्याला माती लागणार, घाण होणार, आणि उन्हामध्ये कोश असं ठेवत गेल्यानंतर क्वालिटी त्याची डिटोरिएट म्हणजे कमी होत जाते. म्हणून आपण जास्तीत जास्त उन्हामध्ये वाळवण्याची पद्धत कधी अवलंबली जात नाही. पण पर्यायच नसेल, एखाद्या वेळी इलेक्ट्रिसिटी काय प्रॉब्लेम आला किंवा काय झालं तर कमी पद्धतीनं जर कोश ड्राय करायचे असतील तर आपण उन्हामध्ये वाळवू शकतो. ही झाली पहिली प्रक्रिया. आता दुसरी प्रक्रिया आहे हॉट एअर ड्रायर.
म्हणजे हॉट एअर ड्रायर, आता इलेक्ट्रिकल हॉट एअर ड्रायर असतात, चेंबर असतात. सर्वसामान्य चेंबर कसा असतो, 10x10चा एक चेंबर असतो. त्या चेंबरमध्ये इलेक्ट्रिकल कॉईल फिट केलेले असतात. हजार वॅटच्या 4 5 6 कॉईल तिथं इलेक्ट्रिकल फिटिंग असतं आणि त्याच्यामध्ये ऑटोस्टॅट टेम्परेचर असतो. तो टेम्परेचर आपल्याला 70 डिग्री, 80 डिग्री, 100 डिग्री अशा टेम्परेचर आपल्याला बाहेर डिजिटलमध्ये दिसत असतं आणि त्या टेम्परेचरमध्ये आपण कोश ड्राय करतो. त्याच्यामध्ये ट्रे ठेवले जातात, अल्युमिनियमचे ट्रे असतात आणि एका ट्रेमध्ये 1 किलो कोश ट्रेमध्ये ठेवून सर्वसामान्य 50 किलो किंवा 100 किलोची कॅपॅसिटी असलेले आपल्याला ड्रायर अवेलेबल आहेत आणि त्या ड्रायरमध्ये आपण कोश घातले की कोश ड्राय होतात. आणि ड्राय होण्यासाठी कालावधी आपल्याला 3 ते 4 तास लागतो. सर्वसामान्य ड्रायिंगचा टेम्परेचर जे द्यायचं असतं ते सुरुवातीला आपल्याला 40 डिग्री टेम्परेचर, 60 डिग्री टेम्परेचर, 80 डिग्री आणि 100 डिग्री, आणि 100 डिग्री टेम्परेचरला 1 तास झाल्यानंतर पुन्हा ते कमी करत आणि 70 डिग्रीला ठेवल्यानंतर असे 3 ते 4 तास आपल्याला कोश ड्राय करावे लागतात आणि ड्राय केल्यानंतर कोश चांगले ड्राय होतात. आता ड्राय झालेले कोश कसे ओळखायचे, तर कोश हातात घेतल्यानंतर तो शेंग जशी आपण कानाला अशी खळखळ जशी वाजते तसा हा कोश आपल्याला जर जवळ घेतला मुठीनं आपल्या कानापाशी जर फिरवला तर खळखळ वाजतो. किंवा आपण पुन्हा काय करतो, कोश आपण कट करतो आणि आतला जो पिपा आहे तो पिपा चिरडून पाहतो. जर चिरडून त्याचं पीठ झालं तर तो पूर्ण फुल ड्राय झाला म्हणता येतो. आणि जर तो कट केला आणि पिपा आपण जर पाहिला आणि त्या पिपातून जर आपल्याला पाणी येत असेल म्हणजे तो अर्धवट, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे फुल ड्राय न होता सेमी ड्राय. असा सेमी ड्राय आणि फुल ड्राय अशा पद्धतीनं आपण ते कोश पहिल्यांदा ड्राय करतो. आता ड्राय करण्याची अजून एक पद्धत आहे स्टीम ड्रायिंग म्हणून. म्हणजे स्टीम म्हणजे वाफेवर कोश ड्राय करणे. आता वाफेवर ड्राय करतात हे जे रोज कोश खरेदी करतात आणि रोज धागा करतात असे हे शेतकरी इलेक्ट्रिकलच्या ड्रायरच्या सिस्टीमच्या मागे न लागता ते काय करतात, वाफेवर कोश ड्राय करतात. म्हणजे ज्याची क्षमता, ज्याला 100 किलो रोज रिलिंग करायसाठी लागतं 100 किलोला, तर कधी त्याने 200 किंवा 300 किलो ज्यावेळी तो कोश खरेदी करतो आणि जास्त कोश खरेदी केल्यानंतर तो कोश वाफेवर ड्राय करतो. आता वाफेवर ड्राय करण्यासाठी काय करावं लागतं, त्याला मोठं जे भांडं असतं त्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं जातं आणि ते पाण्याला हीट खालनं दिली जाते. म्हणजे चूल करून त्या चुलीमध्ये पाणी उकळलं जातं. उकळल्यानंतर जे पातेलं मोठं आहे त्या मोठ्या पातेल्यावर दुसरं आपल्याला डालग, असा शेप, डालग माहित आहे ना आपल्याला, डालग्यामध्ये आपण कोंबड्या ठेवतो असं जी डालगं असतं अशा डालग्याच्या सारखं असं बकेट असतं बांबूचं. अशा त्या बकेटमध्ये म्हणजे डालगच त्याला म्हणू आपण, त्या डालग्यामध्ये आपण कोश भरतो आणि त्या कोश त्या ह्याच्यावर बरोबर पाण्याच्या वर त्या पातेल्याच्या वर ठेवतो आणि वाफ सगळी बरोबर, आणि त्याला झाकून ठेवतो, बरोबर कापड टाकून झाकून ठेवतो. म्हणजे त्यामुळे त्या पाण्याची वाफ, आता आजकाल कोरोना आहे, कोरोनामध्ये आजकाल प्रत्येकाने आपण वाफारा, आपण त्या मशीनद्वारे वाफारा घेतला का नाही, आपण प्रत्येकाने वाफारा घेताना आपण काय केलं, एक फडकं टॉवेल किंवा बेडशीट आपण आपल्या अंगावर घेतली आणि जो वाफ आहे ती आपल्या नाकात घेतली. तशा पद्धतीनं ही जी टोपली आहे त्या टोपलीवर एखादं चादर किंवा बेडशीट टाकायचं आहे आणि सगळी वाफ बरोबर त्या कोशाला लागते आणि किल द पिपा, त्याच्यामधला आतला जो जिवंत पिपा आहे तो मरून जातो. ह्याला किल द पिपा म्हणतात. कमी खर्चामध्ये, कमी टेक्नॉलॉजी, म्हणजे कमी कालावधीमध्ये 15 मिनिटाच्या वाफेमध्ये सगळे पिपा मरून जातात. आणि ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे की कोश सगळे ओलसर होतात. आता ओलसर कोश झाले म्हटलं की त्यांना बुरशी लागणार, त्यांना अनंत प्रॉब्लेम येणार. म्हणून मग हे कोश काय करावे लागतात, पातळ थरामध्ये पुन्हा पसरवून ठेवावे लागतात. आणि 4 ते 5 दिवस, 10 दिवस हे कोश आपण स्टोरेज करू शकतो आणि लगेच यांचा धागा काढला पाहिजे, अदरवाईज हे कोश बुरशी लागून बाद होतात. म्हणून सगळ्यात चांगली पद्धत आहे हॉट एअर ड्रायरची. हॉट एअर ड्रायर मध्ये कोश ड्राय करून आपण फुल ड्राय करून चांगल्या पद्धतीनं साठवून करू शकतो. आता ह्या हॉट एअर ड्रायर मध्ये ह्याच्यापेक्षा कन्व्हेअर ड्रायर म्हणून सर्वात स्टँडर्ड ड्रायिंग सिस्टीम आहे, ऑटोमॅटिक कन्व्हेअर ड्रायर आहे, जपान टेक्नॉलॉजी आहे. हा कन्व्हेअर ड्रायर जो आहे तो कन्व्हेअर बेल्ट असतो, त्या बेल्टमध्ये ऑटोमॅटिकली 5 तास 100-200 किलो कोश आपण त्या मशीन मध्ये टाकले जातात आणि ते टाकल्यानंतर तीच मशीन ऑटोमॅटिकली 50 डिग्री सेंटीग्रेडला 1 तास, 70 डिग्री सेंटीग्रेडला 1 तास, 80 डिग्री सेंटीग्रेडला 1 तास असं टेम्परेचर करत करत 100 डिग्री सेंटीग्रेडला 1 तास, 6 ते 7 तास बरोबर कन्व्हेअर बेल्ट मधून ह्या स्टेजमधून पुढच्या स्टेजमध्ये, पुढच्या स्टेजमधून पुढच्या स्टेजमध्ये असं करत युनिफॉर्म ड्रायिंग होतं.
त्यामुळे ह्या कन्व्हेअर ड्रायरला अत्यंत चांगल्या पद्धतीने कोश ड्राय होतात आणि लॉंग पिरियडला हे स्टोरेज करता येतात आणि कोणतीही क्वालिटी डिटोरिएट होत नाही आणि रिलिंग मध्ये हे चांगल्या पद्धतीने चालतात. इतर हॉट एअर ड्रायर मध्ये किंवा सेमी ड्राय आपण वाफेवर ड्राय केलं ह्याच्यामध्ये कोशाची क्वालिटी थोडीशी खराब होऊ शकते, पण कन्व्हेअर जो ड्रायर आहे ह्या ड्रायर सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिक ड्रायिंग असल्यामुळं ह्याच्यामध्ये कोशाची क्वालिटी एज इट इज राहते आणि मोठं ऑटोमॅटिक जे रिलिंग युनिट आहे, ज्या मोठ्या पद्धतीनं धागा म्हणजे रिलिंग युनिट ज्याला करायचं आहे त्याला कन्व्हेअर ड्रायर सिस्टीम ठेवावी लागते आणि कन्व्हेअर ड्रायर सिस्टीम मध्ये कोश ड्राय केले जातात आणि स्टोरेज पातळ थरामध्ये पसरून रॅकवर ठेवले जातात आणि पुन्हा ते रिलिंगसाठी वापरले जातात. आता हे तुम्हाला कोश साठवणुकीची विषय कळाला. साठवणूक जास्तीत जास्त आपण 1 महिना, 5 महिने, 6 महिने किंवा जास्तीत जास्त वर्षभर साठवणूक आपण कोशाची करू शकतो. परंतु वर्षानंतर जर कोश साठवले तर त्याच्या क्वालिटीमध्ये खूप मोठा फरक पडतो आणि आत्ताच्या ह्या काळामध्ये आता जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामध्ये कोश साठवणूक ही पद्धत नाहीये. जास्तीत जास्त 15 दिवस किंवा 1 महिना कोश साठवणूक करतो आणि उत्पादित झालेल्या कोशांना लगेच ड्राय करणे आणि लगेच रिलिंग करणे, कारण साठवणुकीमध्ये जे नुकसान होणार आहे त्याच्यापेक्षा रिलिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये धाग्यामध्ये काही मॅक्झिमम लॉस होत नाही. धागा आपण किती पण दिवस किंवा वर्षभर 6 महिने, 1 महिना धागा आपण साठवू शकतो. आता धागामध्ये सुद्धा आपण फ्रेश धागा जो आहे एका 15 दिवसाचा, महिन्याचा, त्याची जी क्वालिटी आहे ती एकदम स्टँडर्ड आहे. जर तुम्ही 2 वर्ष धागा साठवत गेला तर त्या धाग्याची पण क्वालिटी बाद होऊन जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला साठवणूक हा विषय जास्त न करता जर गरज असेल तरच साठवणूक करायची आहे, अन्यथा आपण रेग्युलरली उत्पादित झालेला लगेच कोश लगेच आपण ड्राय करायचे आहेत, लगेच धागा काढायचा आहे, लगेच त्या धाग्याचं रूपांतर आपल्याला धागा एकदा हातात आला की त्या धाग्याच्या पुढच्या इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे कापड निर्मितीसाठी वापरायचा आहे. म्हणजे साठवणूक ही जास्त वेळ करायची नाही. साठवणुकीमध्ये पूर्ण लॉस होतो आणि वर्ष 2 वर्ष जर साठवलं तर पूर्ण चांगल्या क्वालिटीच्या मालाला अत्यंत कमी दरामध्ये विकावं लागतं. म्हणून साठवणूक हा विषय करायचा नसतो. आता विक्री झाली, साठवणूक झाली. तुम्हाला आता हे रिलिंग कसं करतात म्हणजे बाजारपेठेमध्ये आता एकदा ह्या प्रोसेसमध्ये आलोय आपण. आता हे कोश तयार कसे एकदा ड्राय केले की ड्राय केल्यानंतर ह्याचं मेन काम आहे रिलिंग करणे, धागा काढणे. हे रिलिंग जे करायचं असतं ते रिलिंग मध्ये 2 ते 3 पद्धतीने रिलिंग केलं जातं. पहिल्यांदा एक चरखा सिस्टीम मध्ये आहे. त्या चरखा म्हणजे लोकल माणसं चरख्यावर रिलिंग धागा काढून रिलिंग करतात. दुसरा आहे कॉटेज बेसिन रिलिंग युनिट म्हणजे साधं मशीन की ज्या साध्या मशीन मध्ये धागा काढला जातो. आणि तिसरा प्रकार आहे ऑटोमॅटिक रिलिंग मशीन किंवा मोठं स्टँडर्ड रिलिंग मशीन. तर पूर्वीच्या काळामध्ये किंवा कर्नाटकामध्ये अजूनही चरख्यावर मोठ्या पद्धतीने रिलिंग केलं जातं. त्याच्यामध्ये एक चरखा असतो, तिथंच कोश शिजवतात एका खालच्या भांड्यामध्ये आणि ते शिजवलेले कोश तिथंच त्या पुढच्या रिलिंग युनिटला टाकतात. म्हणजे एक मशीन ओढत असते त्याला म्हणजे बॉबिनला टाकतात. ती चक्र आहे, त्या चक्रामध्ये तो धागा तयार होऊन जातो आणि बरोबर लढी तयार होते. स्टँडर्ड लढी सुताची तयार होते आणि त्या लढीलाच पुन्हा खाली कोळसा असतो, ड्राय केले जातात आणि ती 2-4 दिवसामध्ये लढी ती पुन्हा पुढील प्रोसेसमध्ये वापरतात. म्हणजे हा चरख्याच्या सुताला किंमत थोडीशी मल्टी एंड किंवा रिलिंगच्या धाग्यापेक्षा अत्यंत कमी येते. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ह्या धाग्याची किंमत म्हणजे एकदा धागा तयार करायला सुरुवात केली तर त्या धाग्याची किंमत आहे 3000 ते 4000 दरम्यान. तर चरख्याच्या धाग्याला जर किंमत जर असेल तर 2500 रुपये प्रति किलो प्रमाणे चरख्याला दर मिळेल. रिलिंग युनिट मधला जर धागा असेल रिलिंगला तर 3000चा दर मिळेल आणि मल्टी एंडचा जर धागा असेल म्हणजे ऑटोमॅटिक रिलिंग मशीनचा जर धागा असेल तर त्याला 4000 पर्यंतचा धाग्याचा रेट त्याला मिळू शकतो. म्हणजे जसं स्टँडर्ड आपण करत जाऊ तसं त्याला धाग्याला दर येत राहतो. आता हा धाग्याचा दर सुद्धा त्या ऑप्शन मध्येच आहे. त्या ऑप्शन मध्ये कधी 3000 असेल, कधी 3500, कधी 4000 असेल. मार्केटच्या नीतीप्रमाणे तो पण दर कमी जास्त होत असतो. अशा पद्धतीनं रिलिंग केल्यानंतर धाग्याचा डायरेक्ट विक्री केली जाते. आता एकदा धागा तयार झाला की तो धागा काय करायचा असतो, आपल्याला विक्री करायचा असतो किंवा धाग्याची पुढची प्रोसेस आहे. आपल्याला मेन रॉ सिल्क तयार झालं. आता ह्या रॉ सिल्कचं कापड तयार करण्यासाठी ह्याला डबलिंग करावं लागतं, ट्विस्टिंग करावं लागतं, वाइंडिंग करावं लागतं. मग ते बॉबिनला भरून आपल्याला एका प्रोसेसमध्ये येतं. आता डबलिंग का करायचं, तर जो धागा तयार झाला तो धागा आता धागा तयार होताना तुम्हाला तो एक अजून एक सांगतो. सिंगल कोशाचा धागा आपल्याकडे येत नाहीये. आपण जो तयार करताना त्याला डिनियर म्हणतो आणि आपल्याला रेंडिटा म्हणतो. तर तुम्हाला डिनियर सांगतो. डिनियर म्हणजे धाग्याची जाडी. तर ती धाग्याची जाडी किती असावी, स्टँडर्ड आहे 20x22. हा सगळ्यात स्टँडर्ड 20x22चा डिनेर असावा. आता 20x22चा डिनेर असावा
म्हणजे त्याला कोष किती असावेत, तर 7 ते 8 कोष लावल्यानंतर एका गट्ट्यामध्ये एका धाग्यामध्ये ते पिळून येतात. तर ते 7 ते 8 कोष लावले तर त्याला डिनेर म्हणतो आपण 20 ते 22चा. आता त्याच्यापेक्षा स्टँडर्ड डिनेर आहे 16 ते 18चा. तो धागा एकदम लहान येतो, एकदम बारीक येतो आणि तो खूप फाईन सिल्क म्हणतात त्याला. तो 16 ते 18चा जो धागा आहे त्याला 5 ते 6 कोस लावायला लागतात. म्हणजे मिनिमम 16 ते 18, स्टँडर्ड आहे 20 ते 22. आणि थोडस स्पन सिल्क यार्न, जर जाड यार्न म्हणतो आपण, तो 26, 28 किंवा 30, 32 किंवा 32, 42 अशा डिनेरमध्ये. जसं जसा डिनेर वाढेल तसा मग तो धागा जाडसर होतो आणि तो जाडसर धागा आपल्याला गाडीचे तयार करणे, कार्पेट्स करणे, वेगवेगळ्या कामामध्ये वापरला जातो. अशा पद्धतीने तिकडची प्रोसेस आहे. आता डिनेर तुम्हाला म्हणजे डिनेर म्हणजे धाग्याची जाडी, तुम्हाला हे डिनेर लक्षात आला. आता रेंडिटा सुद्धा शब्द तुमच्या लक्षात असू द्या. रेंडिटा म्हणजे काय, तर किती किलो कोशापासून किती धागा निर्माण झाला. बरोबर. रेंडिटा हा विषय कसा आहे, किती किलो धाग्यापासून म्हणजे कोश किती वापरले आणि धागा किती मिळाला, ह्याला रेंडिटा म्हणतो. आत्ताच्या CSR व्हरायटी जे आता आहेत, आता एकदम स्टँडर्ड व्हरायटीच्या कोश तयार केले जातात. म्हणजे कोशाचा CSR 2, CSR 6, CSR 17, 18 एकदम चांगल्या पद्धतीचे पांढरे कोश आपल्याला येतात. पांढऱ्या कोशामध्ये धागा किती असतो, तर 1000 मीटर ते 2000 मीटर धागा असतो. त्यामुळं आपल्याला रेंडिटा हा 5.5 ते 6 मिळतो. म्हणजे हा पूर्वी रेंडिटा 10च्या दरम्यान असायचा, 11-12च्या दरम्यान. ह्याच्या अगोदर पूर्वी ज्या जुन्या दुसऱ्या व्हरायटी होत्या, कोलार गोल्ड होता किंवा PM प्युअर मैसूरच्या व्हरायटी होत्या, वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. त्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये धागा अत्यंत कमी होता. आता CSRच्या क्वालिटीमध्ये इतका धागा छान आलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला रेंडिटा आपल्याला 5 ते 6 रेंडिटा मिळतो. याचाच अर्थ 5 किलो कोशापासून किंवा 6 किलो कोशापासून आपल्याला 1 किलो धागा मिळतोय. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीचा रेंडिटा आपल्याला मिळायला लागलेला आहे. आणि हा चांगल्या पद्धतीचा रेंडिटा आल्यामुळं रिलर्सना खूप फायदा होतो. कारण 5 किलो पासून आपल्याला आता 1 किलोचा दर जर आपण उदाहरणार्थ तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगायचं म्हणलं तर 300 रुपयाचा जर त्याने कोश घेतले असतील तर 5 किलो म्हणजे त्याला 5 त्रिक 15, 1500 रुपयाचं त्याला खरेदी झालेली आहे. आणि 1500 रुपयाची पासून त्याला 1 किलो धागा तयार होणार. बरोबर. 1 किलोचा जर त्याला जर 2000ला जर विकला तर त्याला थोडं 2000 किंवा 3000ला विकला तर त्याला मार्जिन त्याला चांगला मिळणार आहे. म्हणजे जितका रेंडिटा चांगला तितकं आपल्याला मार्जिन चांगलं येईल. आणि हेच जर 10 किलो पासून जर 1 किलो जर धागा मिळाला तर अत्यंत लॉसमध्ये हा व्यवसाय जाऊ शकतो. म्हणजे रेंडिटा जितका चांगला येईल तितकं रिलिंग मध्ये अत्यंत फायदा आहे. तर 5 तर रेंडिटा यावा, 5 ते 6 यावा, तरच ते आपल्याला इकॉनॉमिक्स चांगल्या पद्धतीने होऊन जातं. तर तुम्हाला रेंडिटा आणि डिनेर सांगितला. आणि सुताची क्वालिटी जी असते, आंतरराष्ट्रीय सुताची जी क्वालिटी आहे ती 2A आणि 4A. ही क्वालिटी जी चेक करायची इन्स्टिट्यूट आहे, बेंगलोरला इन्स्टिट्यूट आहे. आपण आपलं सॅम्पल त्यांना द्यायचं असतं. ते सॅम्पल त्या मशीनवर टेस्ट केले जातात. म्हणजे धाग्याची क्वालिटी कशी तपासली जाते, तर पहिला डिनेर किती आहे, युनिफॉर्म डिनेर आहे का. डिनेर म्हणजे 20-22 जर धागा म्हणत असो आपण तर 20-22चा युनिफॉर्म आहे का. जर कधी 20-22, कधी 17-18, कधी 20-24-25 असा अनयुनिफॉर्म जर धागा असेल तर त्याला क्वालिटी चांगली होत नाही. हा डिनेरच्या दृष्टीने पहिला पॉइंट आहे. आणि दुसरा त्याला नीटनेस, क्लिनिनेस, त्याच्यामध्ये घाण आहे का, काय आहे का. आणि ओढल्यानंतर तो स्ट्रेंथ किती पॉवरफुल आहे ह्याच्यावर त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं सिल्क ठरलं जातं. आणि 2A 4A ग्रेड त्याला मिळतात. 4A ग्रेडचा सिल्क जे आहे ते सगळ्या स्टँडर्ड ग्रेडचं धागा आणि त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्केटला रेट मिळतो. ज्याला 3000-4000 जी किलोला रेट म्हणतो तो धाग्याला तसा तो रेट मिळतो. आता हे झालं कच्चं रॉ सिल्क. ह्या कच्च्या रॉ सिल्कची ती सगळी प्रोसेस पूर्ण झाली आणि त्यानंतर आपल्याला पक्क सिल्क तयार करायचं असतं. पक्क सिल्क करण्यासाठी पहिल्यांदा ह्या रॉ सिल्कचं डिगमिंग केलं जातं. डिगमिंग मध्ये ह्याच्यासाठी सेरिसिन आणि फायब्रॉन असतं. सेरिसिन सर्वसामान्य 30 ते 33% सेरिसिन असतं, 70% फायब्रॉन असतं. फायब्रॉन म्हणजे धागा आणि सेरिसिन म्हणजे गम. तर ते डिगमिंग प्रोसेसमध्ये जितका गम काढता येईल तितका गम काढला जातो. गम काढल्यानंतर गम काढण्यासाठी प्रोसेसमध्ये ब्लिचिंग मध्ये बुडवावं लागतं. बुडवून ते 1 तास 2 तास 3 तास ठेवावं लागतं. ड्रम मध्ये हलवावं लागतं आणि नंतर तो बरोबर ब्लीच होतो. म्हणजे गम निघून जातो आणि पूर्ण व्हाईट रंगाचा तो धागा होऊन जातो. आणि एकदा ब्लीच केल्यानंतर काय केला जातो, धागा सगळ्या ज्या लढीमध्ये आहे त्या लढीचं रूपांतर आपल्याला डबलिंग करावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा एका
बॉबिनमध्ये भरावं लागतं. बॉबिनमध्ये भरून झाल्यानंतर त्या मशीन, मगाशी आपण वेगवेगळ्या मशीन पाहिल्या, त्या बॉबिनमध्ये भरल्यानंतर डबलिंग केलं जातं, म्हणजे 2 धागे एकत्र केले जातात. तुम्हाला डेनिर सांगितला, डेनिर 20-22चा आहे, पण 20-22 पेक्षा आपल्याला डबल धागा करावा लागतो आणि ट्विस्ट देण्यासाठी, म्हणजे बळकटीकरण आणि टेन्शन चांगलं येण्यासाठी त्याला डबलिंग करावं लागतं. मग डबलिंग केलं जातं. डबलिंग करून एका बॉबिनला भरलं जातं. डबलिंग करून एका बॉबिनला भरल्यानंतर पुन्हा त्याला ट्विस्ट दिला जातो. ट्विस्ट म्हणजे पीळ. जितका जास्त पीळ दिला जातो तितका धागा कठीण आणि टणक बनला जातो, म्हणजे टेन्शन त्याला चांगलं सहन होतं. असा ट्विस्ट दिला जातो. डबलिंग होतं, ट्विस्टिंग होतं, पुन्हा वाइंडिंग केलं जातं. म्हणजे पुन्हा काय करायला लागतं, वाइंडिंग करण्यासाठी ह्या बॉबिन मधून आपल्याला वार्प आणि वेफ्ट तयार करायला जातो. वेफ्ट म्हणजे बाणा, वार्प म्हणजे उभा. उभ्यासाठी बीम भरला जातो. बीम भरण्याचे कारागीर 1-1 महिना 2-2 महिने त्या मशीन मध्ये बीम भरला जातो. त्या बीम मध्ये जो सगळा धागा आहे तो धागा सगळा बीम मध्ये भरून तयार होतो. आणि वार्प म्हणजे अत्यंत स्टँडर्ड धागा लागतो. बाण आहे तो, त्याला बाणा म्हणतो आपण. ते बाणा पण आपण मगाशी पाहिला, तो अत्यंत चांगल्या दर्जाचा त्याची बॉबिन भरली जाते. आणि त्या बीमला भरून, जो बीम भरून तो तयार होतो, आणि जी कापड विणण्याचा माग म्हणतो, त्या मागामध्ये बीम फोडून सगळा तयार होऊन धागा येतो ह्या मशीनला. आणि वेफ्टचा धागा चालतो, म्हणजे धटाक पटाक धटाक पटाक धटाक पटाक त्याला म्हणतात. असा ते धोटा असतो, तो पायानं प्रॅक्टिस असते त्याला. ते विणकर म्हणजे म्हणून जे माणसं असतात ते विणकर सायकल जशी चालवतात तसे सायकलमध्ये त्याच्या पायाखाली तो धट्टाक पट्टाक धट्टाक पट्टाक धट्टाक पट्टाक असा पट्टा असतो, तो धोटा फिरवत असतात आणि इकडून तो बॉबिन सोडत असतात. ती बॉबिन इकडनं जाते, इकडे येते, इकडनं जाऊन तिकडे येते, म्हणजे उभा आणि आडवा असा त्या धागा तयार होतो. आणि कापड तयार होत 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 माग कापड तयार होत होतं. हे झालं प्लेन कापड. आता हे प्लेन कापड तयार होताना लूम्सवर, म्हणजे साध्या हँडलूम्सवर साध्या पद्धतीने तयार होतं. एक माणूस 2 ते 3 मीटर दिवसाला कापड तयार करू शकतो, म्हणजे खूप स्लोली तयार करू शकतो. हेच तयार करताना आता पैठणमध्ये असंच तयार करतात साड्या. पैठणमध्ये हँडलूमवर साड्या तयार करतात आणि डिझाईन ते तयार करतात. त्या डिझाईन तयार करण्यासाठी ते बरोबर इतकं 6 महिने ते 4-4 महिने एका साडीला लागतात. त्यासाठी डिझाईन करतात आणि धटक पटक करत असं 1-2 महिने ते एक साडी तयार करण्यासाठी वेळ घालवतात. आणि मग ती साडी आपल्याला 30,000 आणि 40,000 आणि 50,000ला विकतात. आता ही पैठणी म्हणून ती वेगळा कन्सेप्ट आहे. आता आपल्याला इथं जी नॉर्मल कापड तयार करतात ते 3 ते 4 मीटर ह्या साध्या हँडलूम्सवर तयार केलं जातं. आता ऑटोमॅटिक ज्या मशीन्स आलेल्या आहेत, ऑटोमॅटिक मशीनला इतक्या स्टँडर्ड मशीन आहेत, मोठमोठ्या स्टँडर्ड मशीन, त्या स्टँडर्ड मशीनला वार्प आणि वेफ्ट ऑटोमॅटिक तयार होतं आणि कापड हळूहळू हळूहळू तयार करून म्हणजे मोठ्या पद्धतीने तयार होतो. ह्या मोठमोठी इंडस्ट्रीज आहे. ह्या हँडलूम बेंगलोरला, मैसूरला मोठ्या पद्धतीने ह्या ऑटोमॅटिक लूम्स आहेत. ह्या ऑटोमॅटिक लूम मध्ये कापड तयार होत 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 जातं. हे प्लेन कापड तयार झाल्यानंतर या प्लेन कापडाला पुन्हा डाईंग आणि प्रिंटिंग असा सेक्शन करायचा असतो. तर डाईंग करण्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स, आता आपण त्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघितलं, डाईंग करता येतं. धाग्याला पण डाईंग करता येतं, आपण धाग्यात डाईंग बघितलं. कापडाला पण डाईंग करता येतं. कापड एकदा तयार केल्यानंतर कापड सुद्धा त्या ह्याच्यामध्ये बुडवलं जातं रंगाच्या मोठ्या चेंबरमध्ये. रंगाच्या चेंबरमध्ये देऊन कापडाला रंग देता येतो, कुठला पाहिजे तो रंग देता येतो. आणि प्रिंटिंग वर चाललं जातं. प्रिंटिंगला जकार्ड मशीन, वेगवेगळ्या मशीन्स आहेत प्रिंटिंगला. त्या प्रिंटिंग मशीनला कापड असं पुढे येत राहतं आणि वरनं पटापट 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 ऑटोमॅटिक प्रिंटिंग, ज्या स्टँडर्ड प्रिंटिंग आहेत अट्रॅक्टिव्ह. आता मोराची डिझाईन असते, कुणाला वेलीची, बुट्टीची, असे वेगवेगळे डिझाईन्स असतात. त्या प्रिंट केलेल्या असतात, त्या वरनं येऊन पडत पडत बरोबर बॉर्डरला आणि पाहिजे तशा प्रिंटिंग पडत असतात. आणि छान पद्धतीचं कापड आणि छान पद्धतीची साडी म्हणजे डाईंग आणि प्रिंटिंग तयार केली जाते. आणि डाईंग प्रिंटिंग ह्या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर साडी मार्केटिंगला किंवा कापड मार्केटिंगला विकलं जातं. आता धाग्याची किंमत मी तुम्हाला 3,000 किंवा 4,000 सांगितली. नॉर्मली 3,000 पासून तो धागा डबलिंग केला, वाइंडिंग केला, ट्विस्टिंग केला, अशा प्रत्येक वेळी त्याची किंमत 20% वाढत 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 जात असते. आणि फायनली कापड तयार होतं. आणि कापड तयार केल्यानंतर त्या कापडाला आपण 5,000 रुपये पासून 10,000 पासून, म्हणजे सगळा जो मेन मार्जिन, आता मेन प्रॉफिट आहे तो कापड केल्यानंतर मेन प्रॉफिट आहे. आणि त्या कापडाच्या प्रॉफिटला आपल्याला ते सगळं करता येतं. जितकं म्हणजे तुम्हाला मी साडी सांगितलेली आहे, 1-1 लाखाच्या बनारसी सिल्क आहेत, 1-1 लाखाच्या पैठणी आहेत, 1-1 लाखाच्या मैसूर सिल्क आहेत,
बेंगलोर सिल्क आहेत. म्हणजे ह्या साड्यांची किंमत कधी वाढते, जितकी जरी बुट्टी डिझाईन प्रिंटिंग जशी जशी वाढत जाईल तशी तशी ह्यांचे दर वाढत जातात. कांचीवरम, धर्मावरम ह्याच्या सिल्कच्या साड्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या तुम्हाला मी सिल्कची नावं सांगितलेली आहेत. ह्या सगळ्या सिल्कच्या फेमस व्हरायटी आहेत की इथं जे सिल्क तयार होतं ओरिजिनल क्वालिटी असतं. आता क्वालिटीचं सिल्क कसं ओळखायचं हा एक तुम्हाला व्यवस्थित प्रश्न सांगतो तुम्हाला मी. क्वालिटीचं सिल्क जे आहे ज्याला सिल्क मार्क लागतो. आता प्रत्येकाला काय झाले, ट्रेडमार्क प्रत्येकाचा आहे बरोबर. आता सोनी ब्रँड आहे, सोनी ब्रँड टीव्हीचा आहे, सोनी ब्रँड किंवा घड्याळाचा ब्रँड आहे. तो सोनी टीव्ही ब्रँड म्हणजे हा आपण डोळं झाकून सोनी टीव्ही ब्रँड म्हणला की आपण खरेदी करतो. किंवा आता कापडामध्ये आपण रेमंडचं कापड म्हणलं की आपण म्हणतो ब्रँडेड कापड आहे बरोबर. म्हणजे असे प्रत्येक स्टँडर्ड ब्रँड्स आहेत. आता सोनीच्या विषयावर बोलल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की सोनीला कॉम्पीट करताना तो ब्रँड आहे म्हणून सोनीच्या ब्रँडला दुसरं कोण कॉम्पीट करू शकत नाही. पण असे चांगले ब्रँड होण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केल्यानंतर ते ब्रँड बनतात. तसं आता रेशीमच्या ह्याच्यामध्ये ब्रँड आहे सिल्क मार्क म्हणून, सिल्क मार्क एस म्हणून आहे आणि तिथं खाली सिल्क मार्क म्हणलेलं असतं. हे एक जागतिक संस्था आहे सिल्क मार्क म्हणून, आपल्या भारतामध्ये तर आहे ते. आणि ते एका कापडावर सिल्क मार्क म्हणून शिक्का मारते. एकदा तो सिल्क मार्कचा जर शिक्का असेल तर ते कापड ओरिजिनल आहे, त्याच्यामध्ये डाऊट काही नाही. कारण सिल्क मार्क स्टँडर्ड ISI जसं आपण म्हणतो, ISI इन्स्टिट्यूट आहे, ISI ने जर शिक्का मारला तर ती क्वालिटी ISI स्टँडर्ड दर्जाची असते. तसं सिल्क मार्क ज्यावेळी एखाद्या कापडावर टाकायचा आहे तर त्यावेळी तो दर्जा त्या कापडाला आहे असं समजलं जातं. आणि त्यासाठी जे क्रायटेरिया आहे ते ओरिजिनल सिल्क पाहिजे, ओरिजिनल क्वालिटी पाहिजे, चांगला धाग्याची टेन्शन धाग्याचं चांगलं पाहिजे, कापडाचा दर्जा चांगला पाहिजे, असा सगळा क्रायटेरिया पूर्ण पास केल्यानंतर त्या कापडाला सिल्क मार्क म्हणून दर्जा दिला जातो. आणि ते कापड मग आपण म्हणजे रेशीमचं कापड खरेदी करताना सिल्क मार्क आहे का हे विचारणं हा पहिला पॉईंट आहे. आता दुसरा पॉईंट आहे, तुम्ही जे कापड हातात जर रेशीमचं कापड हातात घेतलं आणि त्याचा जो धागा आहे तो धागा जर तुम्ही हातात घेतला, तो धागा जर असा पीळ सोडला तुम्ही तर तुम्हाला 8-9 ते पीळ तुम्हाला असे दिसले गेले पाहिजेत. म्हणजे जर तो एक अखंड एक जो धागा आहे त्याचा जर आपण असं ट्विस्ट त्याचा सोडला तर ट्विस्ट सोडल्यानंतर तुम्हाला 7-8 धागे असे त्यातनं दिसत दिसत जाणार. याचा अर्थ ते बाबा ट्विस्टिंग केलेले आहेत, 5-6 धागे एकत्र आणून 2 धागे एकत्र आणून असं करून त्यामुळे ते ट्विस्ट केलेला दिसतंय. आणि त्यानंतर जाळण्याची एक प्रक्रिया आहे. तो जर धागा जर आपण काडीपेटीनं किंवा आपण जाळला तर आपले जसे केस जळल्यागत वास येतो, म्हणजे ह्युमन केस, माणसाचे केस जळल्यानंतर जसा वास येतो तसाच्या तसा सिल्कच्या धाग्याला वास येतो. आपण जर कापड आपण कॉटनचं कापड जर जाळलं तर असा उग्र वास येत नाही. तर त्याच्या रेशीमचे कापड जाळलं तर आपल्याला तो आपल्या डोक्याचे केस जळल्यानंतर जसा वास येतो तसा तो वास येतो. म्हणजे अशी ही क्वालिटी कंट्रोलची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण क्वालिटी कंट्रोल आपण पाहून रेशीमचं आपण खरेदी करू शकतो. अशा पद्धतीनं जवळपास तुम्हाला मी रेशीम कोष साठवणूक, हाताळणी, विक्री किंवा बाजारपेठ अशा पद्धतीनं एकूण मी तुम्हाला डीपली विषयाचं माहिती सांगत गेलो आहे. विषय किती व्हास्ट आहे तुम्ही जर क्लिपमध्ये बघितला असाल तर तुम्हाला कळालं असेल. इतक्या इंडस्ट्रीज आहेत की डाईंगची इंडस्ट्रीज वेगळी आहे बरोबर, ट्विस्टिंगची इंडस्ट्रीज वेगळी आहे, डबलिंगची इंडस्ट्रीज वेगळी आहे, प्रिंटिंगची इंडस्ट्रीज वेगळी आहे आणि प्रिंटिंगची आणि डिझायनिंगची इंडस्ट्रीज वेगळी आहे. डिझाईन कशा पाहिजेत काय पाहिजेत, म्हणजे इतक्या मोठ्या ह्या इंडस्ट्रीज आहेत की रेशीम उद्योगाचं मेन पुढचं जे आहे म्हणजे ग्रोथ पुढची ह्या सगळ्या कापड इंडस्ट्रीज डिपेंड आहे. आणि कापड इंडस्ट्रीज आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी आहे पण कर्नाटकामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे इंडस्ट्रीज की रेशीमचं सगळं कापड मेन बनारसला बनतं, पैठणला बनतं आपल्या इथं, आणि बेंगलोर, म्हैसूर आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश ह्या ट्रॅकमध्ये रेशीमचं कापड बनतं. मोठ्या पद्धतीनं कापड बनतं आणि त्याची 90% विक्री हे जे स्टँडर्ड कापड आहे हे स्टँडर्ड कापड आपण युरोपियन कंट्रीला किंवा अमेरिकन कंट्रीला एक्सपोर्ट करतो आणि मीडियम क्वालिटीचं कापड किंवा मीडियम रेंजचं कापड आपण इंडियामध्ये वापरतो. असं मला शोकांतिकाने सांगावं लागते, कारण दर जास्त असतात, क्वालिटी चांगली असते, त्यामुळे चांगल्या क्वालिटीला आपण ते विक्री केलं जातं, बाहेर एक्सपोर्ट चांगला पैसा मिळतो आणि आपल्या इथं पण ते आपण घेतो. पण उच्चवर्गीय माणसं जे आहेत की ज्यांना प्रचंड पैसा खर्च करायची क्षमता आहे अशी माणसं आपल्या रेशीमची चांगली कपडे खरेदी करून आपले परिधान करतात. पहिल्यापासून रेशीमला मार्केट आहे, पुरातन काळापासून आपण रेशीमची वस्त्र ऐकतोय आणि असंच रेशीमचं वस्त्र अजूनही महत्व आहे. आणि उत्पादन कमी असल्यामुळं माल पण कमी तयार होतोय, त्यामुळं अजून रेट त्याचे कमी आलेले नाहीत. तर सर
सर्वांचं तुम्ही आता इथं बसलेल्या आहात सर्वांचं मी माझं हे भाषण ऐकल्याबद्दल म्हणजे तुमचे धन्यवाद मानतो. आता आपल्याला चर्चा करायची आहे म्हणजे आता तुम्ही डिबेटिंग मध्ये तुम्हाला आता जे काही समजलंय किंवा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारायच्या आहेत. अशा पद्धतीने मी तुमच्याशी इंटरॅक्शन करणार आहे. जर तुमचं इंटरॅक्शन मला मिळालं तर मला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याशी चर्चा करता येतील, अजून तुम्हाला काही सांगता येईल. तर इंटरॅक्शनला स्टार्ट करतोय. सर आता मी माझं थोडंसं बोलणं थांबवलंय आणि ह्यांना इंटरॅक्शनसाठी सूचित करतोय. जरा तुम्हाला समजलं असेल असं माझा अपेक्षा आहे आणि मग माझं लेक्चर काहीच समजलं नाही असं होईल. मग तुम्ही जर काहीच इंटरॅक्शन केलं नाही, विचार आता कोणाचं काय आलेत का मला बघू द्या. सजेशन कोणाचे काय अजून दिसणार चॅटमध्ये. कोणी काय आतापर्यंत नाही बघा. बघू कोणी काय विचारते का. लेक्चरला कोण होतं का नव्हतं असा प्रश्न या लागेल. दादा घरांडे कोण येते, कोण बोलते आपल्या संगत. कुठलं प्रदीप. बर डायिंग कलरिंग पुन्हा एकदा सांगावं प्रदीपजी. ते ह्या डायिंग आणि कलरिंगचं एवढं जास्त काय सांगता येत नाही कारण आपण ते करू शकत नाही. त्यासाठी कोर्स केल्याशिवाय, तो ऍक्च्युली कोर्स आहे 2-3 महिन्याचा कोर्स केल्याशिवाय आपण हे ऍक्च्युली करू शकत नाही. कारण डायिंग टेक्नॉलॉजी खूप वास्ट टेक्नॉलॉजी आहे. आणि तुम्ही इचलकरंजी तुम्ही कुठले आहात तुम्ही सर. हे कुठले यांचं बरं जाऊ दे त्याचं ह्यांचं सांगू का. डाईंग आणि यांचं गाव कुठलं इचलकरंजीत जाऊन पाहू शकता म्हणा तुम्ही. डाईंग अँड टेक्निक प्रदीप दोरे डाईंग अँड कलरिंग. इचलकरंजीमध्ये खूप मोठी आपली टेक्नॉलॉजी आहे कारण कापड निर्मितीच आहे. त्या कापड निर्मितीमध्ये सेम तेच डाईंग अँड प्रिंटिंगची करतात. डाईंग टेक्नॉलॉजी इचलकरंजीच्या ट्रॅकमध्ये मोठं मर्चंटच आपलं इचलकरंजी आहे, सोलापूर आहे, तर तीच टेक्नॉलॉजी वापरतात. हातमाग व रेशीम धागा बनवता येतो का. हातमागवरच रेशीम साडी बनवली जाते. हातमागवर खूप मोठी पैठणी सिल्क आहे. बनारसी सिल्क हातमागवर बनवलं जातं. हातमाग मध्ये एकदम बेस्ट साडी बनवली जाते. बोला अजून. वैभव गजानन काय म्हणतात नाही ना. बर बघा बघू चॅट मध्ये. आता दिसत नाही ना. आता ती पुन्हा एकदा व्हिडिओ ती लावा म्हणजे आता मी सांगितलंय त्यामुळे त्यांना त्या आपल्याकडे आता जी प्रेझेंटेशनची जी आहे की नाही ती सीडी जरा तुम्ही आता पुन्हा एकदा पहा. हा सर नमस्कार सर. हा बोला कोण बोलतोय. हा सर पेंटे बोलतोय सर नांदेडवरून. मला आवाज येईना सर. हा आवाज येत नाही का सर. पेंटे. हा पेंटे बोलतोय बोला सर तुम्ही. नांदेडवरून. हा सर माझा प्रश्न असा होता की सर आपण एक छोटे शेतकरी आहात. हॅलो तुमचा आवाज मला लई कमी होतोय. कमी येतोय का सर. बघा बघू पेंटे. हा हॅलो. हॅलो. हा सर आवाज येतोय सर. एक मिनिट हा फक्त. हा हा आज जरा माईक तुमचा जवळ धरा की साहेब. हा सर जवळच आहे सर. येतोय आवाज. हा बोला बोला बोला. हा सर नांदेडवरून बोलतोय मी. हा हा तर सर आम्ही एक छोटे शेतकरी आहात सर. आम्ही एक म्हणजे सर म्हणजे मंथली एक 200ची बॅच काढतो आम्ही. हा हा तर त्यामध्ये सर आम्हाला ड्राइंगसाठी सर आम्हाला परवडेल का सर. जर आपण ड्राइंग करून जर मार्केटला नाही झाला आपला कोर्स जर तर सर काय म्हणला डाईंग काय. ड्राइंग करून आम्हाला जर ड्राय करून कोर्स मार्केटला नाही परवडत. ड्राइंग नाही तोटा होतो, खूप तोटा होतो. ऐका ड्राइंग करून मी तुम्हाला काय सांगितलं, ड्राय केल्यानंतर पुढचा माणूस दर देत नाहीये आपल्याला. कारण ड्राय केल्यानंतर क्वालिटी डिटोरेट होते ना. तुम्ही कन्व्हेयर ड्राइंग मध्ये करणार आहे का कोश नाही ड्राय करणार. तुम्ही कशात मशीन मध्ये ड्राय करणार किंवा सन ड्राय करणार. तुम्ही जर छोटे शेतकरी असाल आणि सन ड्राय मध्ये केल्यानंतर क्वालिटी खूप खाली येते, खूप खाली उतरते. त्यामुळं ड्राइंग केलेले कोश विक्री न करता ताज्या अवस्थेमध्येच कोश विकणं गरजेचं आहे. स्टोरेज मध्ये केल्यानंतर पण चांगलं साठवणूक केली पाहिजे आणि चांगलं कलर नाही बदलला पाहिजे कोशाला. क्वालिटी तशीच राहिली पाहिजे आणि महिन्याच्या आत तुम्ही विकले तरी चालेल. मग त्याचे 3 पट त्यासाठी. मग त्यासाठी म्हणूनच. आणि आपण काय करतो ताजाच माल विकायचं ना. आता मेथीची भाजी आहे, मेथीची भाजी आपण स्टोरेज करणं ते विकणं मार्केटच्या प्रमाणच आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्ही आज माल काढलाय म्हणजे दर उतरला असं काय नाही. मॅक्झिममली 300 आणि 400चा रेट
तशाच पद्धतीने आहे. म्हणजे तुम्ही स्टोरेज बरोबर. करायचं कारणच काय नाही ना. जर मार्केट हा. बंद असतं कोरोनामध्ये, आता मागच्या 4-5 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये आपल्याला तो प्रॉब्लेम आला होता. एप्रिल मे मध्ये वाहतूक शासनाने बंद केली ती सर, बरोबर ना. तुम्हाला कोरोनामध्ये काय झालं, सगळे ट्रान्झॅक्शन सगळे बंद झाले, त्यावेळी तुम्हाला ट्राय करावं लागलं. आणि अशी कंडिशन आमच्या काळामध्ये, आता माझं वय 55 आहे, मला आतापर्यंत असं कधी घडलंय असं वाटलं नाही. पण या कोरोनामुळेच फक्त मार्केटिंग थांबलं, तरच ते ट्राय करायला लागतील. अदरवाईज मार्केट इज ऑलवेज ओपन. त्यामुळे कधी पण ओपन मार्केटला आपण जाऊन कोष विकू शकतो. बरं बरं ओके सर, बरं. चालतंय. थँक्यू सर. हा हो. चालतंय सर. आता धागा निर्मिती, थांबा काय म्हणला, घरगुती, एकच मिनिट थांबा. हा सर. कोशापासून धागा हा घरगुती पद्धतीने करता येतो का? कोशापासून धागा घरगुती पद्धतीने काढण्यासाठी तुम्हाला चरखा पद्धत सांगितली मी. चरखा, तो एक चरखा, एक 10,000चा चरखा असतो. तो चरखा आणून घरात बसवायचा असतो आणि करायचं असतं. ह्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं सर. ह्याच्यासाठी सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये 3 महिन्याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे. तुम्ही एकदा प्रशिक्षण घेतलं की नाही, आणि विदाऊट प्रशिक्षण मग नाही शक्य सर, बरोबर का सचिनजी. तुम्हाला धागा काढण्यासाठी एक प्रशिक्षण घ्यावं लागेल. सध्या धारवाडचं सेंटरला तुम्हाला प्रशिक्षण घ्या आणि तुम्हाला हे घरात करता येईल. खूप छान आहे व्यवसाय. म्हणजे अल्टरनेटिव्ह हा चांगला व्यवसाय आहे, आपण कमवू शकतो ह्याच्यामध्ये. चालतंय. अजून सर, हा विचारा सर. आता शेतकऱ्यांना जर समजा असा आमच्याकडे स्मार्ट प्रकल्प नवीन योग घातलेला आहे, डायरेक्ट मार्केटिंग, जसा इतर भाजीपाला फळांच्या बाबतीत आपण करतोय, की शेतकऱ्यांनी पिकवायचं आणि विकायचं स्वतः सगळं करायचं. तर आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करून जर ही प्रक्रिया करून जर करायचं म्हटलं व्यवसाय, तर हे शेतकऱ्यांना शक्य आहे का? आणि असेल तर मग त्याच्या थोडक्यात अर्थशास्त्र किंवा एक पार्श्वभूमी थोडीशी जर विशद केली तर आम्हाला ते चांगल्या पद्धतीनं लोकांना त्यात पाऊल टाकता येते का? किंवा सगळ्याच शेतकऱ्यांना नाही, पण गटाच्या माध्यमातून जर आम्ही गट स्थापन केले किंवा एक चांगल्या पद्धतीनं जर एक कंपनी स्थापन करू शकलो, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रोडक्शन टू डायरेक्ट व्हॅल्यू एडिटेड प्रॉडक्ट, जसे आपण म्हणतोय हातमागावरती साडी करण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया जर आम्ही ह्या कंपनीच्या माध्यमातून करू शकलो, तर एक चांगला सेट व्यवसाय आपण या माध्यमातून करू शकतो का? आणि हे शक्य आहे का? असल्यास याचं थोडंसं पार्श्वभूमी आम्हाला सांगावी. नक्की सर, ओके. नक्की सर. होळे सरांनी खूप छान प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे खूप छान प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आता माझ्या जवळच आहेत ते, खूप म्हणजे खूप छान, कारण हा कन्सेप्ट खूप चांगला आहे. ह्याला सॉइल टू फॅब्रिक, म्हणजे ह्याला जमिनीपासून ते कापडापर्यंत एकत्रच, म्हणजे कन्सल्टेड फार्मिंग अशा पद्धतीचं फार्मिंग आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणात राबलं नाही. सरांचा खूप म्हणजे व्हॅल्यू ॲडेडचा हा प्रश्न विचारला, अत्यंत चांगल्या पद्धतीने हे असंच करायचं असतं. सर्वसामान्य 50 शेतकरी 100 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आहे. एकत्र आल्यानंतर त्यांचा उत्पादित होणारा माल, बरोबर त्यांचा उत्पादित होणारा माल एक मल्टी युनिट रेलिंग युनिट टाकायचं आहे. त्या रेलिंग युनिटमध्ये ते धागा काढायचा आहे. तिथूनच पुढचं ट्विस्टिंग युनिट आहे, त्यामध्ये ट्विस्टिंग करायचं आहे. तिथूनच पुढचं डबलिंग युनिट आहे, डबलिंग करायचं आहे, वाइंडिंग करायचं आहे, आणि तिथूनच पुढचं कापड निर्मितीचं युनिट आहे. हे सगळे युनिट एकत्र टाकता येतात. आतापर्यंत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रयत्न झाले, कोल्हापूरमध्ये प्रयत्न झाले, थोडासा जरा सक्सेस जरा थोडासा कमी आलाय. ह्याच्यामध्ये काय होतंय, आपल्याला कोशाचं प्रमाण एखाद्या वेळी कमी पडतंय, किंवा एखाद्या वेळी माणसांचा तो करता करता काम थांबतोय, म्हणजे थांबलं नाही पाहिजे. आणि हे प्रशिक्षण लय महत्वाचं आहे. आता हे मी तुम्हाला सांगितलं करा म्हणून, बरोबर, जोपर्यंत तुम्ही आपण ह्याचं टेक्निक घेणार नाही, प्रशिक्षण घेणार नाही, कारण ह्या 5 ते 6 सेक्शनचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर मग आपल्याला कापड निर्माण होणार आहे. पारंपरिक जे कापड करणारी जी माणसं आहेत, पारंपरिक, त्यांचा बालपणापासून त्यांचा हा व्यवसाय आहे, त्यामुळे त्याला ती ताना बाना आणि धट्टाक पटाक त्यांना ते करता येते. आता आपण जर बसून ते मागावर जर करायचं म्हणलं तर नाही चालवता येणार आपल्याला तो माग, कारण माग चालवण्यासाठी ती प्रशिक्षण घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणाच्या आहेत. पण समजा आपण प्रशिक्षण घेऊन, कारण आता हा आता युट्यूबवरचं युग आहे, म्हणजे वर्ल्ड ग्लोबलायझेशन आहे. जगात जिथं काय घडतंय ते एका मिनिटात आपण इथं बघू शकतो, हे मान्य आहे मला. त्यामुळे आपण युट्यूबवर ह्या सगळ्या आपण माहिती घेऊ शकतो, किंवा तज्ज्ञ माणसाच्याकडून आपण हे विचारून घेऊ शकतो. हे करण्याच्या दृष्टीनं संकल्पना व्हॅल्यू ॲडिशनल हे खूप गरजेचं आहे. डायरेक्ट कोष विकतो, आता तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळी शेतकरी कोष तयार करतो आणि डायरेक्ट मार्केटला विकतो, तर त्यावेळी त्याला 40% प्रॉफिट आहे. म्हणजे एकूण ह्या सगळ्या प्रॉफिट मधले 40% प्रॉफिट, सर तुम्ही आता प्रश्न विचारता म्हणून सांगतो, हे 40% प्रॉफिट पहिल्यांदा शेतकऱ्याला मिळतं. म्हणजे शेतकऱ्याचा रोल संपला, शेतकऱ्याला 40% प्रॉफिट मिळून गेलं. रेलिंगवाल्याला 10%,
रिलिंगच्या नंतर ट्विस्टिंग वाइंडिंग बिंडिंग जी कोण बदली आहेत की नाही त्यांना 10, 20, 30% असं मार्जिन त्याला मिळत जातं. म्हणजे 70% इकडे होऊन गेलं मार्केट आणि 30% जी प्रॉफिट आहे ते सगळं प्रॉफिट ह्या विक्री कापडी विक्रेता जो आहे की नाही त्याला ते 30% मार्जिन त्याला मिळून जातं. म्हणजे एक विगतवारी तुम्हाला सांगितली, ₹100 हे 100%चं प्रॉफिट कोणाला असतं, तर 40% मेन प्रॉफिट आहे कोश निर्मितीला, मधलं 30% आहे ह्या ऍडिशनलला. म्हणजे कापड धागा तयार झाला, धाग्याचं ट्विस्टिंग केलं, डबलिंग केलं, वाइंडिंग केलं, प्रिंटिंग केलं आणि विक्री त्याला म्हणजे ते 30% जातं. 40 आणि 30, 70 आणि 30% मार्जिन कापड तयार झाल्यानंतर सेल आउट जिथं विक्री होते त्या विक्री सेक्शनला 30% मार्जिन आपल्याला कव्हर करता येतं. म्हणजे फायनल प्रोडक्टला 30% मार्जिन आहे, पहिल्या रॉ प्रोडक्टला 40% मार्जिन आहे. मग आम्ही काय म्हणतो 40% मार्जिन त्या सगळ्या प्रोसेसमध्ये शेतकऱ्याला मिळालेलंच आहे, त्यामुळे ते झालं. आता उरलेलं 60% मार्जिन जर तुम्हाला तुमच्या ग्रुपनं जर क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला युनिटी करावी लागेल, ग्रुप करावं लागेल. एकाच जिल्ह्यामध्ये आज आपल्या तुम्हाला उदाहरण काय देतो, ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला 400 एकरचं प्लांटेशन आहे. ह्या 400 एकरचं प्लांटेशन आहे याचा अर्थ सर्वसामान्य इथं 400 एकर जरा कॅल्क्युलेटरनं मी तुम्हाला इथं वर्षाला किती कोश येतील ते मी तुम्हाला जरा कॅल्क्युलेशन करतो पटापट 1-2 मिनिटं. थांबा एकच मिनिट, माझं उघडलं की मग करता येईल. उघडलं, थांबा 1 मिनिट. बरोबर. एक जर आमचं गणित काय आहे, 1 एकर जर शेतकरी असेल तर त्याने मिनिमम 500 किलो तर कोश काढावेत, बरोबर आहे. आता आपण जर 400 म्हणलं सर 500 शेतकरी आहेत गुणिले 400 करूया आपण, बरोबर. थांबा 1 मिनिट. 500 कोश काढावेत गुणिले 400 शेतकरी आहेत तर आपल्याकडं हजारामध्ये होतो 200 टन किंवा 20,000 2 लाख किलो. त्यामुळे आपण 200 टन म्हणूया. 200 टन आपण तिथं माल तयार होईल. ह्या 200 टनाला आपल्याला 2 रिलिंग युनिट लागतील. मल्टी युनिट 100 टन हे मल्टी युनिट एका युनिटला लागतं. आपण 200 टन जर इथं जर माल तयार होत असेल तर 2 टन. आता हे प्रॅक्टिकली हे ऍक्च्युली घडत नाही. हे 500 एक शेतकरी देईलच ह्याची गॅरंटी नाही. कधी 500 देईल, कधी 700 होईल, कधी 100 होईल. म्हणजे हे व्हेरिएशन आहे. अजून दुसरं एक व्हेरिएशन, शेतकरी अजून बाइंडअप आलेला नाही. आता जो मगाचा विषय तुम्हाला सांगतो, शेतकरी एकत्र नाही. तो काय म्हणतोय, तू मला जरी 500 रुपये दिलं, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये शेतकरी अजून एकत्र आलेला नाही. तो काय शेतकरी करतोय, तो मी रामनगरमला मला 400 रुपये जर मिळतोय मग मला रामनगरमला घालणार आहे म्हणून जातो तिकडं. तोपर्यंत तो काय म्हणतो, आयला रामनगरमला जायला मला 200-300 रुपये म्हणजे 1000 रुपये खर्च येणार आहे, त्याच्यापेक्षा 300 रुपये मध्ये माझा तो आथणीचा शेतकरी आलाय त्या आथणीच्या शेतकऱ्याला देतो. तोपर्यंत तो काय म्हणतो, जायला माझा माल जरा बाद आहे, ह्यो 300 रुपयेपेक्षा कमी द्यायला लागलाय, 200 रुपये द्यायला लागलाय, तर तिथनं जाऊ दे. तर कराडच्या तिथं वाठरा म्हणून एक गाव आहे, त्या वाठरामध्ये एक रिलिंग युनिट आहे म्हणजे समीर पाटलाचं. तर ते समीर पाटील मला 250 रुपये देतोय, मग धड तो तिकडं 250 रुपये जातोय. म्हणजे तो काय करतो शेतकरी, त्याला ज्याचा फायदा जिकडे मिळेल तिकडे तो जातो. आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काय बेस आहे की तुम्ही एकाच दरानं आले पाहिजे ना. एका दरानं म्हणजे आपण काहीतरी 300 रुपयाचा दर लावणार आहे, काहीतरी बेस करणार आहे ना, इतक्या दरानं कोश आपण खरेदी करणार आहे. तर अशा दराला तो तयार होत नाही. तो म्हणते मग 500 रुपये दर जर तिकडे झाला तर मी तुझ्याकडे येणार नाही. अशा पद्धतीनं आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जरा सक्सेस झालेलं नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अजून सक्सेस झालेलं नाही. कारण आता आम्ही जे काम करतो या डिपार्टमेंटमध्ये, आम्हाला इच्छा आहे की ग्रुप एक तयार व्हावा. आम्ही इंदापूरमध्ये ग्रुप केला, इव्हन बारामतीमध्ये केला, इंदापूरमध्ये केला, सातारा सांगलीमध्ये केला. त्या ग्रुपचं रिझल्ट एंड प्रोडक्ट पर्यंत आपण सक्सेस झालेलं नाही. मागच्या 5-6 वर्षापूर्वी सांगलीमध्ये मल्टी युनिट टाकलं, कापड तयार करायचं, शहाणे टाकलं, पण ते पूर्ण का कमी पडतंय किंवा का बंद होतंय ते काय आपल्याला कळत नाही. कारण ती टेक्नॉलॉजी वेगळी, त्याच्यामध्ये नुसता पैसा टाकून उपयोग नाही, तंत्र आत्मसात करणं. आज मार्केटला पैसेवाली माणसं प्रचंड आहेत. नुसता पैसा टाकण्यापेक्षा त्याचं तंत्र त्या माणसाला समजणं. कारण डाईंग, प्रिंटिंग, ट्विस्टिंग, वाइंडिंग प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान वेगळं आहे. रिलिंगचं ज्ञान अजून वेगळं आहे. कापड तानाबाना कापड तयार करण्याचं त्याच्यापेक्षा ज्ञान वेगळं आहे. हे सगळं ज्ञान, वेगवेगळी टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या ज्ञानाच्या टेक्नॉलॉजी म्हणजे त्या माणसाचा खूप अभ्यास करावा लागतो आणि मग ह्याच्यातून उतरावं लागतं. बरं, अभ्यास केल्याने माणसं भरल्यानंतर ती ठीक आहे, पण शेतकऱ्यांनी एकत्र सगळ्यांनी येणं गरजेचं आहे. व्हॅल्यू ॲडिशन शेतकऱ्याला समजलं पाहिजे. आज शेतकऱ्याला फक्त 40% फायदा मिळतोय, हा 60% जो फायदा आहे तोही त्यात ॲडिशन होऊन त्याला अजून 20% फायदा होईल. म्हणजे सगळ्यांना मिळून तो 100% फायदा सगळ्यांच्यात विभागून आणि इथं रोजगार वाढणार आहे. आता 1 एकर प्लांटेशन केल्यानंतर 11 माणसांना वर्षभरात रोजगार मिळतो.
11 मॅन्डेजना वर्षभर रोजगार मिळतो अशी ती इंडस्ट्रीज आहे. तुम्ही इतकं मोठ्या प्रमाणावर रोजगार करणारा हा रेशीम उद्योग आहे. प्रचंड रोजगाराची क्षमता आहे, म्हणून तर हा व्यवसाय अजून टिकलेला आहे. इतका व्यवसाय, इतकी पोटेन्शियल पुढे रोजगारामध्ये आहे. प्रत्येक सेक्शनमध्ये मनुष्यबळ लागतं आणि आता आजकाल मनुष्यबळ का नाही, हेवी वर्क करायला कमी आलेलं आहे. त्यामुळे ऑटोमायझेशन, मग आता ऑटोमायझेशन मशीन पण आलेले आहेत. आता ऑटोमायझेशन मशीनमध्ये फक्त प्रॉब्लेम काय होते, त्या क्वालिटीचा कोर्स तयार झाले पाहिजेत पहिल्यांदा. त्या क्वालिटीची कोर्स तयार होऊन क्वालिटीचा धागा तयार झाला पाहिजे आणि त्याच क्वालिटीची अजून महाराष्ट्रामध्ये आपल्याला थोडी क्वालिटी आपण मागं पडतोय. आज पैठणमध्ये आपल्याला हजारो टन धागा पैठणमध्ये लागतो. पण पैठण हा जे गाव आहे, पैठणी जिथं बनली जाते, पैठणी शहर नाशिकच्या आणि औरंगाबादच्या एरियामधलं, त्या पैठणचा अजूनही धागा महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या कोशांचा पासून तयार होत नाही. तो कर्नाटकातच धागा तयार होतोय आणि कर्नाटकातलाच धागा त्यांच्याकडे जातोय. म्हणजे अजून आपल्याला पैठणला लागणाऱ्या सेम क्वालिटीचा धागा इथं रिलिंग युनिटवाले अजून बनवू शकले नाहीत. मला असं सर लक्षात आलं ना माझं कन्सेप्ट. ज्या पैठणला रिक्वायरमेंट आहे त्या पैठणची रिक्वायरमेंट थोडी अजून आपल्याकडनं अपुरी पडते. अजून त्यांना चांगल्या दर्जाचा आणि चांगल्या दर्जाचे आपल्याकडे अजून रिलिंग युनिट आणि अजून आपल्याला टेस्टिंग डायिंग प्रोसेस मध्ये माल तयार झालेला नाही. मग हा प्रायव्हेट माणसाने एकदा जर तयार केला आणि होणार आहे भविष्यात येणाऱ्या एक नजीकच्याच वर्षामध्ये, आता सांगलीमध्ये ऑटोमॅटिक कोल्हापूरला युनिट टाकलेला आहे. त्याचा कन्सेप्ट सांगली जिल्ह्याचा सगळे कोर्स उचलण्याचा तोच आहे. आता आरळ्यामध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये टाकलेला आहे. त्याचा उद्देश तोच आहे की मीच धागा करतो, मीच सगळं करतो. पण ह्यांना सक्सेसला शेतकऱ्यांनी हे सगळे एकत्र येऊन, किंवा आता रामेतीच्या आता सरांना पण विनंती करतो मी तुमच्या वतीनं की तुम्ही सुद्धा एकत्र येऊन ह्या ग्रुप बांधले. आता सगळी शेती तुमच्या ग्रुपवर चाललेली आहे, मनरेगा सुद्धा ग्रुपवर चाललेला आहे. तसेच हे सगळ्यांना ग्रुप करून व्हॅल्यू ॲडिशन हा कन्सेप्ट इतका मोठा आहे. आत्मा योजना तुमची ह्या व्हॅल्यू ॲडिशन साठीच चाललेली आहे. म्हणजे हे सगळ्यांनी एकत्र येऊन आता हा कन्सेप्ट राबवणं गरजेचंच आहे. जिल्ह्यातले कोश जिल्ह्यामध्येच आपण त्याचं रॉ मटेरियलचं प्रोसेसिंग केलं पाहिजे आणि उत्पादन केलं पाहिजे, कापड तयार केलं पाहिजे. कापडाला एवढी प्रचंड मागणी आहे, आंतरराष्ट्रीय मागणी आहेच आहे. आणि आपल्या सुद्धा सामाजिक, प्रत्येक स्त्रीला जर सांगितलं रेशमाची साडी पाहिजेलच आहे, तर स्त्रियांना तर पाहिजेच आहे. फक्त आपण इकॉनॉमिकली स्ट्रॉंग नसल्यामुळे आपण प्रत्येक स्त्रियांना आपण रेशमाची साडी घेऊन देणं चालू आहे. रेशीम जर आपण आणि उत्पादन जर वाढलं तर हळूहळू रेट कमी करता येतात. नॉर्मली आपल्याला 3,000पर्यंत 4,000पर्यंत साड्या तयार करता येतात रेशमाच्या. अजून लो क्वालिटीचा आपलाच धागा असेल ना, आपलंच असेल ना, आपणच जर मार्जिन कमी केलं तर अजून आपल्याला 3,000च्या 2,000च्या मध्ये रेशीमची चांगली साडी आपण तयार करून मार्केटमध्ये विकू शकतो. आणि मार्केटमध्ये ट्रेड नेम करायचं आहे. फक्त ट्रेड नेमसाठी सिल्क तुम्हाला मार्क सांगितला, सिल्क मार्कला जे कंटेंट आहेत त्या सिल्क मार्कच्या जर कंटेंट आपण जर पास झालो तर आपल्याला सिल्क मार्क लोगो पडतोय. सिल्क मार्क लोगो पडला आपल्या क्वालिटीला तर आपली क्वालिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मालाला कुठंच काही प्रॉब्लेम नाही. मागल तो दर आपल्या मागल त्या रेटला आपण पाहिजे त्या रेटनं आपण माल विकू शकतो. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन डेफिनेटली सरांनी जसं म्हटलं, व्हॅल्यू ॲडिशनला खूप चान्सेस आहेत. एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र येणं शासन सुद्धा चाललेलं आहे. राजनीतीच्या स्तरावर पण हे सगळं व्हावं, आत्म्याच्या स्तरावर पण सगळं व्हावं. आणि ऍग्रिकल्चर तुम्ही फील्डमध्ये काम करताय, तुम्ही सगळे ऍग्रिकल्चरच्या आहात फील्डमध्ये, तुम्हाला हे व्हॅल्यू ॲडिशन आणि ग्रुप कसा एकत्र येणं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ग्रुप एकत्र आणावेत रेशीमचे, त्यांना प्रोत्साहित करावं आणि रिलिंग युनिट आणि ट्विस्टिंग युनिट पुढचे हे युनिट आपल्याला इस्टॅब्लिश करायला शासनाच्या उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते आहे. काही योजना आहेत तुम्हाला. ह्या ट्विस्टिंगला जवळपास 90% शासनाची सबसिडी आहे किंवा 50% तर आहेच आहे. समजा 90%च्या स्कीम्स आहेत. आता थोड्याशा त्या मला डिटेल स्कीमचे जरा परफेक्ट माहित नाहीये. उद्या तुम्ही हा विषय जरा चर्चा करा. रिलिंग युनिटला 100% 90% योजना आहेत. तुम्ही त्या योजनेचा सहभागी होऊन, म्हणजे शासन तुम्हाला द्यायला भरपूर तयार आहे. फक्त ती टेक्नॉलॉजी नॉलेज तुम्ही घेणं गरजेचं आहे. विदाउट नॉलेज तुम्ही ते काय करताय, इंडस्ट्रीज उभी करताय आणि मग आपल्याला कोलॅप्स होऊन जाते. म्हणजे अभ्यास करून केलं पाहिजे. सर धन्यवाद, छान क्वेश्चन तुम्ही विचारला आणि छानपैकी मला माझ्याकडनं राहिली होती माहिती सांगायची, त्यामुळे तुम्हाला ही माहिती सांगितली गेली. चालतंय सर. हा 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 प्रशिक्षण कुठे घ्यायचं त्यांना? हातमाग व रेशीम. हा हा कुठं? बर, चालतंय सर. सांगतो प्रशिक्षण तुम्हाला. आता हे जे नॅशनल म्हणजे NSSO किंवा सेंट्रल सिल्क बोर्ड, नुसतं फक्त सेंट्रल सिल्क बोर्ड बेंगलोर म्हणजे CSB बेंगलोर लक्षात ठेवा. फक्त मडीवाला म्हणून बेंगलोरमध्ये भाग आहे. त्या मडीवालामध्ये सेंट्रल सिल्क बोर्ड म्हणून ऑफिस आहे, म्हणजे सर्वात मोठं ऑफिस आहे. तिथं दरमहा ट्रेनिंग चालू असतं. म्हणजे दरमहा जर तिथं आपण बॅचेस बघितल्या पाहिजेत, पण कंटिन्यू
ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ती, त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ट्रेनिंग द्यायला ते तयार असतात. फक्त त्याला ते कॉस्ट आहे, मला वाटतं एकले 5,000 किंवा 10,000 आपल्याला काही फी आपल्याकडनं आकारली जाते. पण आपण फी घेऊन ट्रेनिंग सेंट्रल सिल्क बोर्ड मडीवाला असं त्याचा पत्ता आहे, ट्रेनिंग घेऊ शकता. तर मग ते नेऊन विकून शकता का? डेफिनेट. हाही कन्सेप्ट चांगला आहे. जर आपण लोकल शेतकऱ्यांच्याकडून माल कलेक्ट केला, आता तुम्हाला ह्याच्यासाठी का नाही एक समान तारखेला अंडीपुंजी वितरण करणं गरजेचं आहे, समान तारखेला कोष येणं गरजेचं आहे. आणि तो कोष आता शेतकरी पण काय प्राऊंड झालेला आहे, तो 300 रुपयानं आता रेट मार्केटला आहे, तर 300 रुपये आपल्याकडनं अगोदरच घेणार आहे. आपल्याला तो वाहतूक करून आपल्याला तो 350च्या वर गेला तर त्यात मार्जिन मिळणार आहे. आपण जर 300 रुपये त्या मार्केट रेट प्रमाणे आता ऑनलाईन रेट आपल्याला इथं कॅम्प्युटरला बघता येतात. बरोबर. आता तुम्हाला दाखवतो बघा. आजच्या रेट सर सांगतील. सर आजचा रेट ह्या सीएचबीचा ऑन कोकून बघा, आजचा रेट मार्केटचा ऍज ऑन 2/12चा म्हणजे कालचा बायोल्टर कोकून रेट रामनगरमचा मिनिमम 271, मॅक्झिमम 436, ऑन अन ऍव्हरेज 386. म्हणजे असा हा SMS द्वारे रेट आपल्याला येतोय. तुम्ही ऑनलाईनला जर कोकून रेट म्हणून जर युट्यूबला टाकलं, ऍपला टाकलं, तर तुम्हाला रेट माहित होतात. म्हणजे काय होतंय, आता ह्या प्रश्नामध्ये त्या शेतकऱ्याला रेट माहित राहतील. तो शेतकरी म्हणेल माझा माल मग 350ला जाणार आहे, मग 350 मला दे. मग आता 350 तुम्ही दिल्यानंतर तो तुमचा माल 400ला जर गेला, कारण किलोला तुम्हाला किंवा 3,000 रुपये तुम्हाला खर्च येणार आहे बेंगलोरला जाऊन गाडी आणून रामनगरला विकायला. मग तो येणारा खर्च आणि तुमचं मार्जिन त्यात निघालं पाहिजे. थोडंसं याच्यामध्ये शेतकरी अलर्ट असल्यामुळं ह्या सेक्शनला थोडासा, फक्त आता ह्यात काय करतात शेतकरी, ग्रुपने एकत्र येतात, एकच माणूस जातो. जसं भाजीपाला ग्रुपने एकत्र येतून आणि मुंबईला पाठवतात, बेंगलोरला पाठवतात, बेळगावला पाठवतात, तसं शेतकरी करतात. एकत्र येतात, गाडी ठरवतात आणि त्या गाडीत माल 5 जणांचा भरतात. एकच माणूस जातो, रामनगरला उतरतो, सकाळी ऑप्शनला 5 जणांची चिठ्ठ्या टाकतो. तो 5 जणांच्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या होतात, ऑप्शन होतो, काय असेल त्या 5 जणांच्या नावाच्या पैसे 5 जणांच्या अकाउंटला लागतात. म्हणजे हा जरा थोडासा एकत्र करून मार्जिन मोठं आहे असं काही वाटत नाही मला, कारण शेतकरी जागृत असल्यामुळं. पुढचं प्रशिक्षणासाठी नोंदणी कुठे बेस्ट? क्वालिफिकेशन काय? क्वालिफिकेशन आहे का महाराष्ट्रामध्ये? नाही. आता तुम्हाला ते प्रशिक्षण जे आहे रिलिंग युनिटचं, ते सेंट्रल सिल्क बोर्ड आणि त्याचं क्वालिफिकेशन काही गरज नाहीये, क्वालिफिकेशनची काही आवश्यकता नाहीये, फक्त शिकण्याची इच्छा पाहिजे आहे. आणि ते कुठेही 6 महिन्याचं 3 महिन्याचं मिळू शकेल. अजून चालते. आता एक क्लिप आपली आहे, ते पुन्हा मगाशी आपल्याला बरोबर लागलेलं नाही. आता पुन्हा एकदा प्रेझेंट म्हणजे ती क्लिप आवाज येणं झालंय, बघू आपण एकदा लावून आता, आणि ती एकदा क्लिप पहा. पुन्हा एकदा खूप छान क्लिप आहे. आता मी सांगितलं त्यामुळे तुम्हाला आता क्लिपच्या लवकरात लवकर तुम्हाला समजून येईल. आता अजून तर नाही मला. हाय, मला येतोय आवाज आता. सर आता